मी आज जिथे पण आहे ना, सोशल मीडियामुळे, की 2 करोड म्हणजे खूप मोठे लोकांचे आयुष्य जाता 1 करोड कमवण्यासाठी मी 3 वर्षामध्ये 2 करोड कमवली आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे लोकांना वाटतं, "अरे बापरे! काय?" लोकांना तुम्ही तुमची सर्व्हिस, तुमची जी स्किल आहे ती ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाईड करते. तेच असतं फ्रीलान्सिंग. दुसरं काहीच मोठं नाहीये. जेव्हा मी माझ्या इनिशियल स्टेजमध्ये होते ना, तर माझा एकच मोटिव्ह होता, मला पैसा कमवायचा आहे, लीगल वेमध्ये कमवायचा आहे. हेच 2 गोष्टी मी डोक्यामध्ये ठेवल्या. कंटेंट रायटिंगच्या थ्रू त्यांनी 3 महिन्यामध्ये 1,75,000 कमवले. ते पण घरून. आत्ताच्या ऑनलाईन जगामध्ये अशा भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही, पण तुमचा लर्निंग माइंडसेट लागतो. माझी एक स्टुडंट आहे, तिने म्हणजे खूप एक रिसेप्शनिस्ट म्हणून एका कंपनीमध्ये जॉब केला आणि 1 वर्षाच्या आत तिने त्याच कंपनीमध्ये 9 लाखाचं पॅकेज घेतलं. स्टार्ट क्रिएटिंग. कंझ्युम करणं तर आयुष्य पडलंय. माझं एवढं एकच मत आहे, की मेहनतीशिवाय पर्याय नाही. 2026 मधले असे कुठले टॉप 3 वर्क फ्रॉम होमचे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जॉब्स आहेत की ते तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे, सध्या हे करायला पाहिजे? नमस्कार, मी मीरा आणि वेलकम बॅक टू देसी पॉड. घरी बसल्या बसल्या काहीतरी काम करा आणि पैसे कमवा, वर्क फ्रॉम होम, अशा ॲड्स आपण नेहमी बघतो नाही? आणि अशा ॲड आपल्याला दिसल्या की आपल्या मनात काही ना काहीतरी शंका येते की एक तर हे काम असेल कॉल सेंटरचं, नाही तर काहीतरी हा स्कॅम असणार आहे, बरोबर? पण आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला की जिनी एक साधा तुटका अगदी नॉर्मल मोबाईल त्यांच्याकडे होता आणि बेसिक इंटरनेट कनेक्शनवर आपले स्किल त्यांनी डेव्हलप केले आणि तब्बल 3 वर्षात 2 कोटी रुपये त्यांनी कमवलेत. या आहेत कविता पारेख आणि आता त्या बाकीच्या लोकांना सुद्धा गाईड करतात. आत्तापर्यंत 3,000 लोकांना त्यांनी गाईड केलं आहे आणि वेगवेगळे स्किल त्यांचे डेव्हलप करायला त्यांनी मदत केली आहे. 2025मध्ये महाराष्ट्र बिझनेस आयकॉन हे अवॉर्ड त्यांना वर्षा उसगावकर यांच्याकडनं मिळालंय, तर अंकुर वारिको यांच्याकडून त्यांना बेस्ट लीडर आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना गाईड केलंय. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की घरी बसल्या बसल्या असे कुठले जॉब्स आहेत जे आपण करू शकतो, असे कुठले स्किल्स आहेत जे आपण डेव्हलप करायला पाहिजे. मग अगदी हाऊसवाईफ असू देत किंवा सिनियर सिटीजन असू देत, मुलं असू देत, कॉलेज गोईंग किंवा एखादा कोणी खूप प्रोफेशनल आहे की जे ऑलरेडी जॉब करतायत पण त्यांना साईड हसल म्हणून आणखीन काहीतरी एक्स्ट्रा इन्कमसाठी करायचं आहे. तर अशा सगळ्या लोकांसाठी कुठले अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठले असे जॉब्स आहेत टॉप जे 2026मध्ये आता खूप छान आपल्याला अर्निंग मिळवून देऊ शकतात, अशा सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आमच्या या एपिसोडला लाईक करायला तुम्ही अजिबात विसरू नका, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करा. हा एपिसोड हाईप केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या एपिसोडला. वेलकम टू देसी पॉड कविता. थँक सो मच. तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली की इथपर्यंत आले मी. नाही, बोलवायचंच होतं कारण इतकं ऐकलं होतं तुमच्याविषयी आणि आपलं जेव्हा फोनवर पण बोलणं झालं आणि आपण जेव्हा भेटलो तेव्हा आय वॉज लाईक की नाही, आपल्याला एक एपिसोड शूट करायलाच पाहिजे कारण इतकी इन्स्पायरिंग स्टोरी आहे. थँक यू. कारण काय आहे ना की वर्क फ्रॉम होमचे बऱ्याच ठिकाणी असं जाहिराती बघितल्या जातात, सतत इंटरनेटवर पण येत असतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की काही ना काहीतरी आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की वर्क फ्रॉम होम म्हटलं की असं वाटतं की एक तर तो हे कॉल सेंटरचा जॉब असेल किंवा काहीतरी स्कॅम आहे. करेक्ट. म्हणजे इव्हन एव्हरीबडी हॅज ट्राईड सम काहीतरी ना काहीतरी ना. कोविड नंतर पण झालं की प्रत्येकाला असं वाटत होतं की ठीक आहे, काहीतरी आपला गॅप झालाय तर वी शुड स्टार्ट. आणि तुमची इन्स्पायरिंग स्टोरी आहे की वर्क फ्रॉम होमनी तुम्ही आतापर्यंत किती 2 2 करोड करोड. कमवले. सो हे राइट. सगळं कसं शक्य झालं? काय आहे हे? ॲक्चुअली तुम्ही जसं बोलला ना, की म्हणजे ऑनलाईन म्हटल्यावर एक तर कॉल सेंटर वाटतं, नाही तर मग स्कॅम वगैरे. तर ॲक्चुअली माझ्यासोबत पण खूप स्कॅम झालेले आहेत. झालेत ना, म्हणजे आय एम नॉट ओन्ली वन. हे एक चांगलं आहे. माझ्यासोबत पण स्कॅम झालेले आहे. पण मग स्कॅम झाल्यानंतर मला कळालं, की ठीक आहे, स्कॅम होण्याची पण एक लिमिट असते. ओके. लाइक आपली लालच किती मोठी आहे, तेवढा मोठा स्कॅम आपल्यासोबत होऊ शकतो. लाइक अच्छा. मी जेव्हा माझ्यासोबत स्कॅम झाला होता, किती 1000, 1200, 1500 दॅट्स इट, याच्यावरती मी कधी नाही गेले. आणि ते पण ह्यासाठी झाले, की मला कोणाची तरी मेंटॉरशिप लागते. मला ही गोष्ट शिकायची. माझं लर्निंग माइंडसेटने स्कॅम झालेले, की मी कोणाला तरी पे केले आणि त्या पर्सनने मला शिकवलंच नाही. ओके. असं. लोकांचे स्कॅम कसे होतात, की त्यांना एक दिन में पैसा डबल हां, तशा हां, टाईपचे, हां. की त्यांचा लालचमध्ये येतो. राइट. सगळ्यात मोठी गोष्ट. स्कॅम होण्याचं सगळ्यात मोठं कारण ना, लोकांचा
लालच असतो, म्हणजे 99% लालचच असतो. त्यामध्ये लोकांचं असं होतं की यार समोरचा व्यक्ती खूप आपल्याला सांगतोय की हां, हे सगळं होईल, ते सगळं होईल. 1 दिवसात, 2 दिवसात, 10 दिवसात तुमचे पैसे डबल होतील. पण त्याच्या मागचं ते रिझन नाही विचारत की हे पैसे मला कशाचे मिळताय, राइट? तर मग त्यामुळे त्यांच्यासोबत स्कॅम होतो. जर आपण पूर्ण इन डेप्थ माहिती करण्याचा हं. प्रयत्न केला, तर आपल्यासोबत थोडंसं आपण शार्प माइंडने केलं तर स्कॅम नाही होत. तुमचे जर असे स्कॅम होते की तुम्हाला एक दिन में पैसा डबल होतोय आणि तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केला, तर तो स्कॅम तुम्ही नाही, ते स्वतःसोबत तर करताय. स्कॅमर इन्व्हेस्टमेंटचं झालं, राइट. मला असं म्हणायचं होतं, की बऱ्याच ठिकाणी असं असतं, की ते तुम्ही ऑनलाईन काम करून त्यांना सबमिट करता, पण दे डोंट पे यू. आणि मग त्यांच्या काहीतरी डेडलाईन्स असतात आणि काही ना काहीतरी फालतू रिझन्स काढून मग हां, तुमचं ती कॉपी काम रायटिंगमध्ये जास्त कॉपी होतं ते. रायटिंगमध्ये होतं. असे वेगवेगळे आहेत, हां, की ज्याच्यामध्ये तशामध्ये. तुम्ही करता, बरोबर, कॉलिंग बरोबर. झालं, हे झालं आणि मग हं, हं, हं. ज्यावेळेला पेमेंटचं वेळ येते, त्यावेळेला दे डिनाय. नाही. अशा पण हो, गोष्टी बरोबर. घडतात बऱ्याच वेळेला. करेक्ट. सो व्हॉट इज दिस? तुम्ही काय करता? मी ॲक्चुअली फ्रीलान्सर पण आहे. मी मराठी मेंटॉर पण आहे. ओके. म्हणजे माझं एका ठिकाणाहून नाही, मी मल्टिपल सोर्सेस माझे आहेत आणि जे की पूर्ण 100% ऑनलाईन आहे. मी ऑनलाईनवरच सगळं करतेय आणि त्याच्यामध्ये फ्रीलान्सर्स काही अशा लोकं असतात ज्यांना काहीच माहीत नाहीये, की स्किल काय असतं, का महत्त्वाची आहे, कोणती शिकायची, कुठून शिकायची, जर आपल्याकडे एखादी स्किल आहे, क्लायंट्स कुठून येतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बो पॅक म्हणजे कविता पारिक. कारण ग्रेट. मी खूप जास्त हातपाय मारलेले आहे. खूप एक्सपिरियन्स केलाय गोष्टींचा. तर त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करता येतात, की हां, तुम्ही काय करू शकता, कोणते प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून तुम्हाला जॉब मिळू शकते, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी. तर येस, ऑनलाईन सगळ्या गोष्टी होतात आणि कशा होतात आपण आता हळू एक, कव्हर एक, एक, करू. एक तेच मला विचारायचं आहे, की ऑनलाईन जर जॉब करायचा असेल, तर एक मला तुम्हाला विचारायचं आहे, की असे कुठले जॉब आहेत, की जे ॲक्चुअली तुम्ही घरी बसून करू शकता? 100% नाही, पण असे कुठले मी आहेत म्हणजे सांगते, त्याच्यामध्ये? माझी एक स्टुडंट आहे विनया, 19 वर्षाची आहे फक्त. ओके. कॉलेज गोईंग स्टुडंट आहे. दिवसभर कॉलेज, प्रॅक्टिकल्स ह्या सगळ्या गोष्टी करते. रात्रीचा जो टाईम तिला भेटतो, त्यामध्ये ती कॉपी रायटिंगचा जॉब भेटते आणि तो जॉब तिने LinkedInवरून क्रॅक केला आहे. ओके. भरपूर लोकं Instagram, Facebook जेवढं यूज करतात तेवढं प्रोफेशनल आणि सेफ प्लॅटफॉर्म LinkedIn आहे. हं. हो, हो. Freelance.com, Upwork, Fiverr ह्यांसारख्या जे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे जॉब्स आजपर्यंत भेटतात. काही लोकांना असं वाटतं, की यार नाही, तिथे पण स्कॅम होत असतील. पण जर आपण 100% सगळं कॉन्व्हर्सेशन वगैरे सगळं Freelance.com ह्या सगळ्या वेबसाईट्स आणि ॲपवर केलं ना, तर ते त्या गोष्टींचा एक डाटा असतो. राइट. तिथे स्कॅम नाही होऊ शकत कोणत्या गोष्टीचं. फक्त आपल्याला त्या गोष्टी माहीत पाहिजे. जेव्हा आपण त्या गोष्टी शिकतो तेव्हा माहीत पडते. तर आत्ताच्या घडीमध्ये सुद्धा Freelance.com, Upwork, Fiverr आणि LinkedIn इथून लोकं जॉब क्रॅक करताय आणि असे भरपूर रिझल्ट्स माझ्या टीम मेंबर्सकडे आहेत. सो कॉपी रायटिंग कॉपी एक रायटिंग आहे, झालं. देन कंटेंट रायटिंग आहे, प्लस पब्लिक स्पीकिंगमध्ये स्वतःचं तुम्ही म्हणजे तुमची कोचिंग स्किल, तुमचं कम्युनिकेशन स्किल, त्यावर बुक्स वगैरे लिहू शकतात, पब्लिश करू शकता. भरपूर असे ऑप्शन्स आहे. कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, मास्टर इन पब्लिक स्पीकिंग, मला आठवत नाही, Google ॲड्स, Facebook ॲड्स, SEO, ओके. YouTube मॉनिटायझेशन, राइट. Instagram, सोशल मीडिया हँडलर राइट, म्हणून राइट, भरपूर राइट, गोष्टी आहे. राइट. आणि मगाशी तुम्ही एक वेगळंच मला काहीतरी सांगितलं, काय ड्रॉप कन्सेप्ट? शिपिंग, राइट, Amazon ड्रॉप FBA, शिपिंग. प्रिंट ऑन डिमांड, Shopify, ई-कॉमर्सच्या पण बऱ्याच वेबसाईट आहेत, जसं Amazon आहे, Myntra Flipkart, आहे, Myntra. Flipkart आहे, हां, Meesho आहे. आय करेक्ट. थिंक Meeshoवर पण मी तुम्ही Meeshoवर केलेलं आहे. केलेलं आहे. माझं तर Amazon आणि Flipkartचं सुद्धा मी अफिलिएट केलेलं आहे. म्हणजे जास्त काही तिथे झालं नाही माझं. पण ती अफिलिएट लिंक कशी जनरेट करायची, स्वतःचे प्रॉडक्ट तिथे लिस्ट कसे करायचे, म्हणजे आपल्याकडे जर एखादं प्रॉडक्ट आहे, तर तो आपण Amazonवर कसा सेल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी असे सेटअप्स लोकांचे करून सुद्धा दिले. आता माझी एक अच्छा. स्टुडंट आहे, नम्रता मोरे, गुजरातची आहे, बडोदामध्ये राहते. ती आत्ताच्या घडीमध्ये मुलींना नेल्स आर्ट वगैरे ह्या सगळं खूप क्रेज आहे. हो. काही मुलींना सुंदरपैकी बनवता पण येतात. ते काय करतात, ऑफलाईन ऑर्डर्स घेतात. राइट. पण तिने म्हणजे आम्ही दोघं फक्त बोलत होतो आणि तिने सांगितलं, की मला असं-असं ऑर्डर्स मिळताय, मी पार्लर्समध्ये जाते, वॉव! ऑर्डर्स तिथून घेते. म्हटलं मग तू Meeshoवर का नाही करत? मग तिने Meeshoवर सेल करायला स्टार्ट केलं. तिचं ऑक्टोबर महिन्यामध्ये, एकाच महिन्यामध्ये तिला Meeshoवरून सुद्धा तिने सगळं प्रोडक्ट्स वगैरे तिथे वेबसाईटवर सगळं म्हणजे दाखवणं, की एवढे करता, अकाउंट कसं क्रिएट करता, राइट. सगळं दाखवलं. तिथून फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये 5,000 ते 10,000 ऑर्डर्स तिने काढले आणि बापरे! 3 महिन्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये फक्त. मेहनत लागते, स्किल शिकायला थोडासा टाईम लागतो, पण एकदा जर का आपल्याला ती स्किल आली ना, तर बरोबर सगळ्या गोष्टी होतात. Amazonवर पण सेम गोष्ट आहे. Amazonवर पण एक माझ्याच गावातली एक लेडी आहे. तिला सेटअप करून दिलं. तिचे होलसेलचं काही प्रोडक्ट्स वगैरे होते. तिला लिस्ट कसं करायचं, GST नंबर कसा ॲड करायचा, ओह! सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग त्यांनी पण त्यांचं ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन नेलं. Amazonवर आता ते प्रॉडक्ट सेल करतात ॲज अ सेलर अकाउंट बनवून. आणि मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतील ना, की शिपिंगचं झालं, मग ते ते Amazon पॅकिंग बघतं झालं. ना, आपल्याला ओके. त्याच्यामध्ये एवढं काही करायची गरजच नाही सो पडत. तुम्हाला जर एखादा म्हणजे समजा माझ्याकडे काही प्रॉडक्ट आहे लेट्स से आणि मला ते Amazonवर विकायला ठेवायचंय, तर त्याच्या स्टेप्स काय असतील?
त्याच्या स्टेप्स आता steps. माझ्याकडे ते जे कोर्सेस आहे ना, कोर्सेसमध्ये ते शिकवले जातात आणि ते कोर्सेस शिकून तुम्हाला जिथे कुठे अडचण येते ना, तिथे मग मी तुम्हाला मेंटॉरशिप ओके. देते. सो मग नंतर पण तुम्ही सपोर्ट देता? ऑब्व्हियसली. की समजा कोणाचं लाईफटाईम काही ॲक्सेस असतो माझ्याला. अच्छा, दॅट्स ग्रेट. सही आहे, मस्त आहे. आणि क्वालिफिकेशन मग ह्या सगळ्यासाठी काही स्पेसिफिक आहे का? स्किलचं काही क्वालिफिकेशन नसतं. तुमच्याकडे जी स्किल आहे तिला आपण मॉनिटाईज करून आपण त्याच्या थ्रू स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. फ्रीलान्सिंग करू शकतो आणि आत्ताच्या काळामध्ये डिग्री मॅटर नाही करत. हा माझं म्हणजे मी स्वतः जिवंत उदाहरण आहे त्या गोष्टीचं. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाहीये. ओके. मी असं नाही म्हणत की शिक्षणाला महत्त्व नाही. शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. पण त्या शिक्षणाचं तुम्हाला किती बेनिफिट होतोय, तुम्ही त्याचा बेनिफिट किती काढून घेऊ शकता त्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि ते बेनिफिट्स तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला स्किल्स येतील. बरोबर. कोणतीही कंपनी असो, त्या कंपनीला गरज कशाची असते, की तुम्ही त्यांचं प्रॉफिट कसं करून देऊ शकता आणि ते प्रॉफिट तुमच्या डिग्री नाही देणार, तुमची स्किल देईल. मग आता हे जे स्किल्स विषयी तुम्ही जे बोलता आहात, तर स्किल्समध्ये नक्की काय-काय गोष्टी येतील? तुमचं कम्युनिकेशन स्किल येतो. तुम्ही समोरच्याला ते काय म्हणतात ना, आपल्या समोरच्याकडे मत कसं मांडून देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी येतात. लेट सपोज आता कंटेंट रायटिंग झालं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. कंटेंट रायटिंगमध्ये कुणाला तुम्ही स्क्रिप्ट्स वगैरे देऊ शकता. कुणाला तुम्ही आता कॉपी रायटिंग झालं त्याच्यामध्ये तुम्ही ॲड वगैरे देऊ शकता, ज्याच्यावरून त्याच्या सेल्स वाढतील. तर तुमच्या स्किल्स तुम्ही कशा फाइंड आउट करायच्या त्याच्यामध्ये मग कसं असतं, की तुम्ही खूप जास्त रिसर्च करताय, बघताय वेगवेगळ्या आता आपल्यासमोर ताट ठेवलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही बघणार नाही, की त्या ताटामध्ये एवढे फ्रुट्स आहे. माझं फेव्हरेट कोणतं हे पिक करण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे ना, की आपल्याला कोणतं आवडणार. टेस्ट करूनच बघणार. तर तुमच्या स्किल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सेल्फ रिसर्च करावा लागतो. तर ओके. ते करण्यासाठी थोडासा लेंदी प्रोसेस आहे. अच्छा, ओके. सो हा पण गाईडन्स आहे. म्हणजे समजा एखाद्या वेळेला काही लोकांचं असेल, काहीच की माहित नाही तुम्हाला. येस, मला तेच झिरोवर आहे तुम्ही. तर तुमच्यासोबत माझा एक जस्ट कॉल होतो. कॉलमध्ये मी तुम्हाला सगळ्या कोर्सेस म्हणजे माझा एक ट्रेनिंग आहे. प्रॉपर 2 तासाचा ट्रेनिंग आहे. तिथे मी 35 स्किल्सच्या थ्रू तुम्ही 100+ करियर ऑप्शन्स कसे बनवू शकता. पूर्ण 2 तासाचा ट्रेनिंग आहे. तो 2 तासाचा ट्रेनिंग बघितल्यानंतर तुम्हाला समजतं, की तुम्हाला काय-काय आवडतं याच्यामध्ये. मग त्या काय-काय आवडण्यामधून तुम्ही पिक करता, की हां, ताई मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय, त्याच्यामध्ये वाटतोय. मग ते आपण लिस्ट करतो. त्याच्यामध्ये मग मी त्यांचे ड्रॉबॅक्स पण सांगते, प्रोज, कॉन्स सगळं सांगते. त्याच्यामध्ये मग तुम्ही डिसाईड करू शकता, की हां, ठीक आहे, मी हे करायला रेडी आहे. त्याच्यामध्ये पण कधी-कधी काही लोकांचं काय होतं, की हां, ठीक आहे, मी हे पिक केलं, इथून मला हे करायचंय. पण नंतर बोर वाटायला लागलं. म्हणजे हो. ते त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड नाहीये. मग लाँग टर्ममध्ये ते करू पण शकत नाही. हं. मग आपण तिथून चेंज पण करू शकतो. असं नाही, की एकच धरून लाईफटाईम धरायचं. आपल्याकडे एवढे कोर्सेस आहे. त्या कोर्सेसमध्ये आपण कोणतीही स्किल जर आवडली नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 100 मधून 2-3 तरी येतील ना, राइट, राइट. तर मग तसं आहे. कारण काय होतं ना, जसं आता आपण बोललो, की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी टॅलेंट आहे. असं बरोबर. होणारच नाही. सगळ्यांना काही ना काहीतरी येतं, काही ना काहीतरी स्किल्स असतात. माहीत नसतं फक्त. पण तेच आहे, माहिती नसतं आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचं मी पाहिलं, की इतके हुशार आहेत, पण जस्ट लँग्वेज बॅरियर आहे, की एखाद दुसरी लँग्वेज बेसिकली इंग्लिश येत नाही किंवा तितकी फ्लुएन्सी नाही म्हटल्यावर कुठेतरी करेक्ट. बॅकफूटवर जातात, की बरोबर. आपण बघितलं की 2 व्यक्ती आहे, एकाला खूप जास्त हुशार आहे, त्याला सगळं येतंय, पण जस्ट बिकॉज त्याची फ्लुएन्सी तितकी नाहीये आणि दुसराची इंग्लिश व्यवस्थेची फ्लुएन्सी चांगली आहे, की तो पुढे जातो. हा बरोबर. एक माइंड ब्लॉक आहे असं मी म्हणते. तर मला 100%. वाटतंय. 100%. अशा लोकांसाठी काहीतरी तुम्ही सांगा, की मग काय आहे, की याच्यासाठी रिक्वायर्ड आहे? नाही, तसं काहीच नाहीये. तुमचं लँग्वेज बॅरियर जर तुम्ही म्हणताय ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट मी 12th पास आउट आहे. मराठी मीडियम स्कूल आहे माझी, कोणतीही प्रायव्हेट नाही. सरकारी शाळेमध्ये शिकलेली आहे मी आणि आज माझ्याकडे डॉक्टर्स, इंजिनिअर्स भरपूर लोकं आहेत, जे खूप सुंदर डिग्र्या आहेत त्यांच्या. ते बऱ्यापैकी सेट पण झालेले. पण ते काय म्हणतात, "नाही, मला साइड बाय साइड काहीतरी करायचंय." राइट आणि असे पण लोकं आहेत, ज्यांना फक्त ते 10वी-12वी पास आहे. लँग्वेज बॅरियर त्यांच्यामध्ये पण आहे, पण ते सुद्धा बऱ्यापैकी करताय. आणि त्यांचं सगळ्यांचं सोडलं तर मी स्वतः मराठी मीडियम जसं मी म्हणतेय मराठी मीडियममध्ये आहे, इंग्लिश फ्लुएंट नाही. माझ्यासोबत लोकं इंग्लिशमध्ये बोलतात, मी सगळं समजते. बोलायला मला सुद्धा आजपर्यंत कॉन्फिडन्स नाही आलाय. मी समजायला पूर्ण 100% समजेल. बोलता नाही येत ना, ठीक आहे मला मराठी येतं. तू इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल? नो इश्यू. मी मराठीमध्ये कम्फर्टेबल? नो इश्यू. मग मी मराठीमध्ये रिप्लाय देते आणि लोकांना तेच लागतं, की ते नाही बघत तुमची लँग्वेज काय, ते बघतात तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स काय, तुम्ही त्यांना काय बेनिफिट देऊ शकता. आणि लोकं माझ्याकडे माझ्या मराठी किंवा इंग्लिशमुळे नाही आहेत. ते मी जेवढं पण स्ट्रगल केलेलं आहे, की हां, यांना खूप नॉलेज आहे या गोष्टींचं. म्हणून त्यांच्याकडून शिकायचंय म्हणून ते माझ्याकडे येतात. मग इंग्लिश न येणं काहीच एवढं खूप मोठा टॅगो नाही येतो. नाही आलं तरी चालतंय. नाही, पण ह्याचा ना म्हणजे आपल्याला असं वाटतं, की काही गरज नाही, पण बऱ्याच लोकांना त्याची भीती असते. खूप ठीक आहे वेळेला ना, पण असते. आता मी एक पॉडकास्ट बघितला होता. नाव मला आठवत नाहीये. तो पर्सन खूप करोडोची कंपनी आहे त्या पर्सनची. मला नाव खरंच आठवत नाहीये.
पण त्यांना जेव्हा समोरच्या व्यक्तीने विचारलं, की तुम्ही म्हणजे ते काय म्हणतात ना, अडखडतात काही-काही जण बोलताना. फ्लुएंट नाही. कोणतीही त्यांची राइट. मदर लँग्वेज असली जरी तरी आलं त्यांना तो लक्षात. एक बोलायला प्रॉब्लेम आहे थोडासा. हकलाना जिसे असं हं, काहीतरी हं. म्हणतात. तर ते अडखडतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही मग मला सांगा, की तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये. तुम्ही स्पष्ट बोलताय, की मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी माझ्या टीममेटसोबत सुद्धा लवकर मीटिंग्स वगैरे घेत नाही. तर तुम्ही लास्ट मीटिंग तुमच्या स्टाफसोबत कधी केली होती? तुमच्या मॅनेजमेंट टीमसोबत लास्ट मीटिंग कधी केली? तर ते म्हणतात, तुम्हीच गेस करा. तो पर्सन म्हणतो, की 2 वर्ष, 3 वर्ष? म्हणे नाही त्यापेक्षा जास्त. 11 वर्ष टीमसोबत बसून कधीच त्याने म्हणजे असं टीम मीटिंग करून मॅनेजमेंट वगैरे हँडल नाही केलं. कधीच कोणती गोष्ट नाही केली, तरी ते करोडोची कंपनी आहे त्या पर्सनची. तर त्याने काय सांगितलं, की माझं एक ड्रॉबॅक आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तर मी 17 गोष्टी अशा सापडल्या, की ज्या मी चांगल्या करू शकतो. तर एक गोष्ट नाही येत याचा अर्थ हा नाही, की मी काहीच नाही करू शकत. मग त्याचं टायपिंग स्किल एवढा चांगला आहे, की त्यांच्या मीटिंग्स ऑनलाईन, ऑफलाईन न होण्यापेक्षा ग्रुप चॅटवर ते मॅनेजमेंट करता पूर्ण मोठ्या कंपनीचं. म्हणजे ती 1-2 करोडची नाही, ती काहीतरी 10-12 करोडची खूप मोठी म्हणजे असं आहे, की खूप मोठा मॅनेजमेंट वगैरे चालवताय. म्हटलं यार काय डेंजर माणूस आहे. म्हणजे बोलता नाही येत आणि मीटिंग्स 11 वर्ष झाले कधी घेतली नाही. पण तरी एवढं मोठं स्टार्टअप वगैरे त्यांनी मोठं केलंय. सो तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही ना, तर तिच्याकडे पॉइंट करून चालणार नाही. तुम्ही 10 गोष्टी अजून बघा ना, की तुम्हाला काय येतंय. बरोबर. पण ते फाइंड आउट करणं, इंटरेस्ट घेऊन त्या फाइंड आउट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ना थोडंसं मी पर्सनल विचारेन, की कविता पारेख, कविता पारेख जिने 2 करोड कमवले. किती ड्युरेशनमध्ये तुम्ही कमवले आणि काय-काय प्लॅटफॉर्मवर तुम्ही कामं केली? कुठले-कुठले म्हणजे त्याचं काय एका दिवसात तर सगळं झालं नसेल. अजिबात नाही. त्याला खूप स्ट्रगल तुम्हाला करावा लागला असेल. तर मग ते सगळं तुम्ही कसं केलं? कविता पारिक एक साधारण मुलगी आहे. मिडल क्लास पत्र्याच्या घरामध्ये राहत होती. 6,000च्या तुटलेल्या फोनने माझ्या जर्नीची सुरुवात झालेली. असं नाही की आता माझ्याकडे 2,00,000चा मोबाईल आहे, तर तेव्हा पण होता. तसं काहीच नाहीये. मग 2 रूम होत्या. त्याच्यामध्ये आम्ही 6 जण राहायचो. एक किचन छोटासा आणि बाकी हॉल. मी कविता पारिक तीच आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 करोड फक्त 3 वर्षामध्ये कंप्लीट केलेत. वॉव! त्याच्या आधी माझा कुठलाही ऑनलाईन बॅकग्राऊंड नाहीये. मला इव्हन WhatsAppला स्टोरी कसं टाकता हे सुद्धा माहीत नव्हतं. ते मी YouTubeवरून शिकलेली. म्हणजे जर 4-5 वर्ष जुनी कविता पारीख जर कोणी म्हटलं ना, तर मी स्वतः बिलीव्ह नाही करत, की मी ह्या पोझिशनला येऊ शकते, की मी एवढं कमवू शकते. म्हणून मला अडचणी भरपूर आल्या. मी खूप वेळा रडले, अडकले. खूप माझ्यासोबत स्कॅम्स झाले. सगळ्या गोष्टी झाल्या. आई-वडिलांना स्ट्रगल करताना बघितलं. सगळ्या गोष्टी झाल्या. पण एकच माइंडसेट होतं, की नाही या सगळ्या गोष्टी ना क्षणिक आहे. चेंज होणार आहे. पण ते चेंज कसं करायचं ते आपल्या हातात आहे. म्हणून बसून चालणार नाही. तर कविता पारीख अजून सुद्धा लर्नर आहे. जरी माझ्याकडे डिग्री नाहीये, तरी माझं आयुष्य म्हणजे एक पूर्ण ते म्हणतात ना, की लर्निंगच चालू आहे माझी. अजूनपर्यंत शिकतीये. माझी देवानी जी शाळा उघडली आहे ना, माझी शाळा अजूनही चालू आहे. मी रोज काही ना काही शिकते. काही ना काही होतं माझ्यासोबत. तर आणि कोणत्या-कोणत्या प्लॅटफॉर्म्स वर मी कमवलेलं आहे. तर माझी पहिली जी आयुष्याची इन्कम होती ना, ती एक 100 का ₹80 काय ₹80 होते. ते मी एका मुलीला डान्स शिकवून केले होते. अच्छा. की मला म्हणजे लहानपणापासून खूप डान्सचा क्रेज होता. तर आई म्हटली, की "काहीतरी कर. तू शाळा सोडली, सॉरी कॉलेज सोडलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण असं बसून चालत नाही." तर माझं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन सुद्धा माझी आई आहे. तिने मला मोटिव्हेट केलं आणि आमच्या शेजारच्या काकू त्या म्हणे, की "तू दिवसभर मटकत राहती, माझ्या मुलीला डान्स शिकव." ती 3च वर्षाची मुलगी आणि गणपती वगैरे फेस्टिव्हल्स असतात त्यामध्ये म्हटलं, "नाही, नाही, मला नाही करायचं." मग आईला विचारलं. आई म्हटली, की "नाही कर, काहीच प्रॉब्लेम नाही." तिला मी 3 दिवसामध्ये त्या 3 वर्षाची आय थिंक मुलगी होती. तिला मी 3 दिवसामध्ये इतकं भारी रेडी केलं. तर त्यांचे ग्रुप कॉम्पिटिशन होत असतं. त्याच्यामध्ये ती फर्स्ट आली. वॉव! आणि तिथून माझा कॉन्फिडन्स बूम झाला, की यार नाही यार, मी पण काहीतरी करू शकते आणि ते ₹80 अजूनपर्यंत सांभाळून ठेवलेले आहे, की नाही ठीक आहे, आपण काहीतरी करू शकतो आणि ती माझ्या आयुष्याची फर्स्ट इन्कम आहे. त्यानंतर मग मी स्कूल्समध्ये अप्लाय करायला स्टार्ट केलं, की ठीक आहे, डिग्री नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी हे डान्स शिकवून तरी कमवू शकते. मग सीझनमध्ये म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, गणपती फेस्टिव्हल, नवरात्री ह्याच्या वेळेस मला स्कूल कॉलेजेसमधून म्हणजे अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. ते पण फर्स्ट इयरमध्ये नाही आल्या. मी 2 वर्ष कंटिन्युअसली जाऊन सांगायचे, "बाबा मी कमी पैशामध्ये सुद्धा तुम्हाला करून देईल." तर ते सिझनेबल माझं इन्कम होतं, राइट. की कोरिओग्राफी करून मी कमवले. त्याच्यानंतर मी Meesho रिसेलिंग केली. मग मला माहीत पडलं, की Meeshoवर प्रॉडक्ट सेल करून सुद्धा पैसे कमवता येतात. म्हणजे स्वतःचे प्रॉडक्ट. माझ्याकडे प्रॉडक्ट्स नाहीये. मग मी काय करणार? ज्यांच्याकडे आहे त्यांचे सेल करायला मदत करणार. सो रिसेलिंग म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी प्रॉडक्ट्स आहेत त्यांना तुम्ही नाही, नाही. रिसेलिंग म्हणजे म्हणजे काय असतं, की Meesho आहे. त्यांचे हं. स्वतःचे प्रॉडक्ट्स आहे. ओके. तर ते आपण स्टोरी, स्टेटस, ग्रुपमध्ये लोकांना दाखवायचे
त्यांना जर तिथून ऑर्डर्स वगैरे करायचे असतात, त्यांना नाही माहिती की हे मिशोवरचे प्रोडक्ट्स आहे. ओके, ओके, त्यांना ओके. असं वाटतं की हे आपले प्रोडक्ट्स आहे. आपण ओके. ते प्रमोट तसे करायचे. तर ते म्हटले की मला हे टी-शर्ट, हे पॅन्ट पाहिजे किंवा मिशोवर जेवढे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे. तर ते प्रॉडक्ट्स आपण त्यांना दाखवायचे. त्यांना ऑर्डर करायची असली, आपण मिशोवर जायचं. तिथे नॉर्मली आपलं कमिशन आपण ॲड करू शकतो की ह्या प्रॉडक्टमध्ये मला ₹20, ₹25, ₹50, ₹100 मिळाले पाहिजे. तर शिपिंग ह्या सगळ्या गोष्टी मिशो बघतं आणि आपण फक्त ते प्रॉडक्टचं समोरच्याचा ॲड्रेस वगैरे टाकून द्यायचं. मिशो स्वतः त्यांच्या घरी डिलिव्हर करतो. ओके. नाही कारण असं थर्ड बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. आता बऱ्याच मी सुद्धा ऑर्डर करते. असे बरेच जण असतात माझ्या ॲक्वाटन्समध्ये पण आहेत ना, की त्यांच्या स्टोरीजवर बरेच त्यांनी प्रॉडक्ट्स हां. टाकलेले असतात आणि मग मला काही आवडलं, तर मी त्यांना ऑर्डर देते आणि मग ते प्रॉडक्ट माझ्याकडे येतं. सो बरोबर. आय नो की ते काही तो स्टॉक त्यांच्याकडे नाहीये. नाही. पण मग असं म्हणजे मिशो पण करतं आय डोंट नो, पण अशा बऱ्याच हां. साइट्स असतील की मी ज्याच्या थ्रू मिशोवरून 2,500 ते 3,000 कमवले कोरोनाच्या वेळेस. अच्छा, आम्ही आमचं ओके. घरचं भाडं द्यायचो त्याच्यामध्ये. अरे सही आहे. अ, त्यावेळेस खूप जास्त मिशो त्यावेळेसच खूप जास्त हो, डिमांडमध्ये हो. आलं होतं. राइट. दर दुसऱ्या व्यक्तीच्या स्टोरीमध्ये दिसतंय की ते काही ना काही सेल करताय. कारण कोरोनाच्या वेळेस सगळ्यांना इन्कमची गरज होती. खूप चांगले लोकं सुद्धा मिशो ह्या सगळ्या गोष्टींमधून काही जे काम भेटलं त्या कामावरून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. लोकांसाठी कोरोना जेव्हा आला होता, तर प्रॉब्लेम झाली होती की यार माझं घर कसं आता चालेल? हो. पण माझ्या घरामध्ये तेवढ्या प्रॉब्लेम्स खूप जास्त होत्या. कारण आमचं घर 12,000 महिन्याच्या इन्कमवर चालायचं. माझे पप्पा चहा नाश्ता सेंटर होती त्यांची. तेव्हा तर आम्हाला इतकं बर्डन आलं होतं, की यार काय करायचं आता? आपण हातावरचे लोकं, नो सेव्हिंग्ज, नथिंग. मग कसं करायचं? मग मी वेगवेगळे मार्ग कोणाचं बिझनेस सेटअप करून दिला. तिथून मला ₹10-20 मिळाले, कधी ₹80 मिळाले, कधी मिशोचं प्रॉडक्ट सेल करून दिलं. कुणाला मिशो रिसेलिंग काय असतं ते शिकवून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी. प्लस मी पापड वगैरे असतात. हो, हो, आम्ही हो. जालन्यावरून पापड आणायचो आणि आमच्या कॉलनीमध्ये सेल करायचो. तर ते पापड सेल करणं ह्या सगळ्या गोष्टी पण केलेल्या. प्लस भरपूर आहे. आता मोजायला बसले तर काय आठवणार सुद्धा नाही नाही तसं नाही, मला. पण म्हणजे पहिलं बिग इन्कम तुम्हाला जे मिळालं असेल ना? मी स्किन केअर प्रॉडक्ट्स पण सेल केलेले आहेत. एक कंपनी होती. तो तर माझ्या लाईफचा वर्स्ट पार्ट होता. म्हणजे तिथून मी खूप जास्त गोष्टी शिकले. पण ओके. त्यावेळेस काय होतं म्हणजे एक यंग एजमध्ये सगळ्यांना खूप जास्त स्किनचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात. हो. तर माझ्या एका फ्रेंडने माझ्याकडून ऑर्डर केली, की मला हे असं-असं लागतंय आणि माझं स्वतःची स्किन खराब आहे. मी समोरच्याला काय ते सजेस्ट करणार. मी सजेशन द्यायचे, पण समोर कोणाच्या जायची हिंमत नाही. पण मला करायचंय कारण मला घरात पैसे पाहिजे. तर मग लोकांसाठी ते म्हणजे प्रॉडक्ट्स आहेत, चांगले आहेत सगळ्या गोष्टी. मला ते सेल करायची अपॉर्च्युनिटी आहे. मला माहिती हे याचं सोल्युशन आहे, पण मी ते यूज नाही करू शकत कारण माझ्याकडे पैसा नाहीये. तर एवढ्या प्रॉब्लेम्स होत्या. ती माझी फ्रेंड घरी आली. मी एकदम टेरेसवर जाऊन बसली. मम्मीला म्हटलं, "मम्मी सांग तिला कविता घरी नाहीये." कारण ती स्वतः म्हणेल ना, की "बाबा तू मला हे सजेस्ट करतेय, तुझा चेहरा कुठे काय बोलतोय?" तर मग तेव्हा बट मी खूप युअर जास्त स्किन इज रडले. गुड म्हणजे आता तेव्हाचं मला माहिती नाही, पण नाही, असं काही आता नाहीये. ठीक आहे. पण तेव्हा यंग एजमध्ये सगळ्या मुलींना हो. प्रॉब्लेम होतो ना, तर इतकं मला रडू आलं होतं, की यार मी काय करतीये? मला समजत नाहीये. मी लोकांना जी गोष्ट सेल करते, ती मी का नाही वापरू शकत? तर यंग एजमध्ये स्वतःच्या ब्युटीकडे मुलींना थोडंसं अट्रॅक्शन हो. असतं आणि त्याच वयामध्ये आपण स्ट्रगल पण करतोय आणि लोकांना नखरे करताना पण बघतोय, तेव्हा आपल्याला पण त्रास होतो. त्या गोष्टी पण केलेल्या खूप आहे. आठवत नाही आता मला. नाही, नाही. इट्स ओके. सो म्हणजे असं छोट्या-छोट्या गोष्टीतून तुम्ही शिकत गेलात आणि बरोबर. मग तो स्ट्रगल करत-करत यू डेव्हलप युअर स्किल्स. मग हां. तेव्हा तुम्हाला काही जाणवलं का, की आता हे आपल्याला शिकायला लागेल, हे स्किल आपलं कमी पडतंय. सो सेल्फ स्टडी करत-करत यू ग्रो म्हणजे असं झालं करेक्ट. की वाढत माझ्या गेलं. कम्युनिकेशन स्किलमध्ये खूप फरक पडला. ते स्किन केअर प्रॉडक्ट्स मी जेव्हा सेल करायचे, तेव्हा मला समजलं की समोरच्याचा पेन पॉइंट काय आहे, तो कसा समजून घ्यायचा, त्याला फील करून आपण त्याला काय सजेस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला जे मी प्रॉडक्ट सेल करत होते, ती कंपनीच मला त्याबद्दल सगळ्या गोष्टी शिकवायची. तिथून मी शिकले की कम्युनिकेशन स्किल काय असते, व्हिडिओज कसे बनवायचे. मला इनिशियल स्टेजला व्हिडिओज बनवायला इतकं म्हणजे असं वाटायचं की यार काय माहिती माझ्या डोक्यावर काहीतरी बर्डन ठेवलेलं आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला 4 तास लागायचे. 1 मिनिटं म्हणजे काहीच नाहीये. आपण आता बोलतोय एकदम असं निघून जातो. राइट. पण तो 1 मिनिटाचा व्हिडिओ माझ्या आयुष्याचा असं ठरलं, की यार नाही म्हणजे माझ्यामध्ये ही एवढी मोठी कमी आहे, की मी बोलू पण नाही शकत. काय ते कॅमेरासमोर नॉर्मल तर बोलायचंय. तिथून मग 4 तास लागले. त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग पण शिकले. ओके. आज माझं सोशल मीडियावर जेवढं पण काही आहे, ते मी स्वतः एडिट करते. मला बिलीव्ह होत नाही, की 4 वर्षापूर्वी मला काहीच नव्हतं यायचं. मोबाईल काय असतं, कसं यूज करायचं ते माहीत नव्हतं. आता मी मोबाईल पण यूज करते, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट सुद्धा लिहिते, माझ्या स्टुडंट्सचे कंटेंट लिहिते, स्क्रिप्ट लिहिते, भरपूर आहे. नाही आता हे जसं तुम्ही कॅमेराचं बोललात ना, तर बऱ्याच वेळेला असं बऱ्याच जणांना ना फोबिया असतो, हं, की हं, हं.
कॅमेरासमोर नाही यायचंय. नाही यायचं. तर मग अशा लोकांसाठी काही ऑप्शन्स आहेत का? कारण आता सोशल मीडियावर जर बघितलं, की तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट सेल करायचं असेल, तर बरोबर. ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट जर असेल, तर ते 100% पाहिजे म्हणजे. ते एआयने खूप सोप्या केल्या या गोष्टी. तेव्हा तर मला माहीत सुद्धा नव्हतं. YouTubeवर पण फेसलेस कंटेंट खूप चालतं हं. आणि कोणतीही स्किल असेल ना, त्याला असं गरजेचं नाही, की सोशल मीडियावर येऊन तुम्ही तुमचा फेस दाखवलाच पाहिजे. तुम्ही अशा स्किल बिल्ड करा, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला अप्रोच केलंच पाहिजे, की मला ही गोष्ट तुझ्याकडून शिकायची आहे. सो म्हणजे कोणाला अजून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन तुमचं साठी करून घेऊ शकता. म्हणजे असं काय-काय छोट्या टिप्स जर तुम्ही काही देऊ शकलात तर? कारण अ, असे लोकांना थोडे प्रॉब्लेम्स डेली हां, ह्याच्यामध्ये हां, येतात, हां. की बरोबर. माझ्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. मला ते सेल करायचे. आय नो माझं फेसलेस प्रॉडक्ट कंटेंट चांगलं आहे. Pinterest नावाची ॲप खूप हो, जणांना माहिती असेल. हो. त्याच्यावरून सुद्धा लोकं पैसे कमवत आहे. Pinterestवर खूप सुंदर-सुंदर व्हिडिओज मिळतात. तुम्ही फेसलेस व्हिडिओज जर तिथे टाकलं, मग तुम्ही गर्ल असेल, बॉय असेल, काही पण असेल किंवा एखाद्या प्रॉडक्टचं नाव टाकलं, तिथे लिहिलं, की फेसलेस कंटेंट पाहिजे या प्रॉडक्टचं म्हणून. तिथे भरपूर व्हिडिओज येऊन जातात. ओके. काही मुस्लिम मुली आहे माझ्या म्हणजे स्टुडंट्स. तर त्या मुस्लिम मुलींना प्रॉब्लेम असतो, की त्या फेस नाही दाखवू शकतात. त्यांचं ते हिजाब वगैरे असतं. तर मग त्या पण काय करतात, बुरखामधला जो कंटेंट Pinterestवर असतो, तो डाउनलोड करून त्याला स्वतःच्या हिशोबाने एडिट करता आणि कंटेंट बनवता. YouTube मॉनिटाईज केलंय काही जणींनी त्याच्यावरून. ग्रेट. काही लेडीज असतात ज्यांना कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. हो. फेस नाही दाखवत. ते घरामध्ये नॉर्मली कुकिंग करताय, आपला डेली व्लॉग बनवताय. YouTube मॉनिटाईज केलंय काही जणांनी. म्हणून फेस रिव्हील न करता सुद्धा खूप ऑप्शन्स आहे. आता एक अजून नवीन खूप क्रेझ झालाय लोकांचा. Amazonवर स्वतःची अफिलिएट लिंक काढायची. ती कॉपी करायची. Pinterestवर जायचं, सेम प्रॉडक्टचं एखादं फोटो डाउनलोड करायचा, तो अपलोड करायचा. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकायची. आता लेट सपोज एखादा पर्सन Pinterestवर स्क्रोल करतोय. तिथे ती लिंक त्याला ते प्रॉडक्ट आवडलं. लिंकवर क्लिक केलं, सरळ Amazon ओपन होतो. हो. समोरचा व्यक्ती ते डाउनलोड म्हणजे ऑर्डर पण करून घेतो आणि ज्याचं ते अकाउंट आहे ना, त्याचं तिथे काय गेलंय, फक्त लिंक कॉपी करून पेस्ट केली आहे. काहीच नाही गेलं. थोडासा ग्रेट. रिसर्च गेलाय. तिथे मग त्याला तिथे कमिशन मिळतं. ओह! ग्रेट. हो, तिथे कारण कुठे मला ना फेसची हे गरज आहे. झालं इमॅजिन बऱ्याच आता कुठेही डेकोर पाहिजे, हे पाहिजे, बरोबर. तर आपण Google केलं की एखाद्या एनी आयडियाज किंवा सजेशन्स. बरोबर. Pinterest आहेच आहे. तुम्ही त्याच्यावर जाता आणि मी Amazonचं मला आत्ता व्हिज्युअलाइज झालं की हो, त्याच्यावर क्लिक केलं की लिंक ओपन होते. दॅट्स अ ग्रेट आयडिया. हां, तर हे खूप महिला करतात आता. म्हणजे महिलांना असा प्रॉब्लेम असतो. मुलं तरी एकदा कंटेंट बनवायला एवढं घाबरत नाही. त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो. त्यांना थोडा क्रेज असतो या गोष्टींचा. पण मुली, लेडीज हो. त्यांना हा प्रॉब्लेम असतो. मग ते Amazonचं लिंक वगैरे अफिलिएट लिंक काढतात, Pinterestवर टाकतात. तिथून करता कमाई. नाही, खूप जण करतात. गुड आयडिया. कारण हं. काय होतं ना, आपण हाउसवाईफ विषयी बोलूयात. हाउसवाईफ म्हटलं की मग प्रत्येक जण की अच्छा तुला काही करायचंय का? तर एक तर तू अचार पापड बनव, हां. नाही तर तू असं नाही. एक म्हणजे आपण म्हणू ना की डिसाइडेड लोकांनी ठरवलं की तू हेच कर. तू हं. कुकिंगमध्येच काहीतरी करू शकते, तू स्टिचिंगमध्येच करू शकते बरोबर किंवा आहे. तू पापडच विकू शकते. नॉट नेसेसरीली अशा पण गोष्टी नाही, आहेत. स्टिचिंगमध्ये सुद्धा माझी एक हरियाणाची स्टुडंट आहे. तिने काय केलं म्हणजे स्टिचिंग ती करते. पण तिने स्वतःचं पेज बनवलं. हं, ज्यामध्ये ती असं वरती कॅमेरा ठेवते. टाईम लॅप्समध्ये वरती कॅमेरा चालू असतो. खाली मस्त ती जे करायचं ते करते आणि नॉर्मल अपलोड करते. हं. तिला सोशल मीडियावरून ऑर्डर्स येतात, की हे किती सुंदर हो, शिवलंय हे हो. ते आणि तिथून ती ऑर्डर्स काढते. तिला तिचा चेहरा दाखवायचा नाही. तिला फक्त हँड मूव्हमेंट्स असतात हं. तिचे आणि ती जे काम करते ते प्रॉडक्ट्स फक्त असं-असं दाखवून देते. मग लोकं म्हणतात, "अरे, हे डिझाइन खूप युनिक आहे. आम्हाला तसं पाहिजे." तर तुम्ही अगर ऑफलाईन स्टिचिंग करताय, लोकांना ऑफलाईन प्रॉडक्ट्स वगैरे म्हणजे स्वतःचे कपडे हे ते जे पण काही तुम्ही बनवत असाल, अ, तर ते तुम्ही ऑफलाईन देण्यापेक्षा ऑफलाईन तर द्या, बेस्ट ऑप्शन आहे. इनिशियल स्टेजला ती गरज आहे. हो. पण मग तुम्ही जर अजून थोडंसं पुढे गेला आणि कंटेंट क्रिएशनमध्ये उतरला, तर तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशन्स पण येतील. हं. तुमचं पर्सनल ब्रँड पण बिल्ड होईल. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ऑर्डर्स येतील, की बाबा ठीक आहे, एका लिमिटेड लोकल कम्युनिटीपर्यंत तुम्ही नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता आणि थोडं जास्त एक्सपिरियन्स ऑनलाईनचं वगैरी आल्यावर तुम्ही Amazonवर स्वतःचं लिस्ट करू येस. शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. आणखीन ना मला आत्ताच आपल्या डिस्कशनमध्ये एक आठवलं. मी नाव नाही घेणार त्यांचं. एक आहे लेडी, तर तिच्याकडनं मी माझे बऱ्याच वेळेला म्हणजे शॉपिंग करत असते, कपडे वगैरे मागवत असते. तर ती काय करते ना, तिचं काही दुकान वगैरे नाहीये. ती तिच्या आसपासच्या सगळ्या दुकानांमध्ये जाते. हां. तिथून व्हिडिओ करते. ओ त्यांचे कपडे ती दाखवते, की असं-असं आहे. आता त्यांचं नावं ती काही सांगत नाही. ती शॉप टू शॉप जाते, ती तुम्हाला दाखवते. त्यांचा बिझनेस ती करून देते. आम्हाला घर बसल्या तिकडच्या ठिकाणचे कपडे मार्केटिंग. मिळतात, मार्केटिंग होतं आणि त्याचं ती कमिशन घेते. हो. ना तिचं दुकान आहे, ना काही आहे, ना काही नाही. जस्ट ती चांगलं बोलते आणि हं. ती तिचं डिस्क्राईब छान ती सगळं करू शकते. त्या एका गोष्टीवर तिचा इतका ह्यूज बिझनेस आहे. म्हणजे असं पण आहे म्हणजे आता हां. आपण कन्झ्युम करतो हे सगळं. पण हे नाही रिअलाईज होत क्रिएट बऱ्याच करू वेळेला, की हे शकतो. आपण पण करू शकतो. करेक्ट.
म्हणजे लोकांचं तिथेच होतं ना, की किती छोट्या गोष्टी आपण डेली लाईफमध्ये बघतोय. लोकांचा ॲक्च्युअली प्रॉब्लेम काय होतो माहिती का? जेव्हा मी माझ्या इनिशियल स्टेजमध्ये होते ना, तर माझा एकच मोटिव्ह होता, मला पैसा कमवायचा आहे, लीगल वेमध्ये कमवायचा आहे. हेच 2 गोष्टी मी ऑब्व्हियसली. डोक्यामध्ये ठेवल्या. कामाची लाज न करता जे हातात काम येईल ते करायचं. कारण घर चालवायचं मला ऑब्व्हियसली. तर मग त्यामध्ये मी म्हणजे जेव्हा असा विचार करायचा ना, मी काउंट नाही करायचे, की मला किती तास काम करावं लागणार आहे. मी हे काउंट कधीच नाही केलं, की मला अजून काय-काय करावं लागणार. जेव्हा मी एखाद्या पर्सनला सांगते, की त्याला सोशल मीडिया वगैरे शिकायचं, त्याला सोशल मीडिया हँडलर व्हायचं, की तो लोकांचे सोशल मीडिया अकाउंट्स हँडल करून पैसे कमवू शकतो. बरोबर. ठीक आहे. तर मग तो व्यक्ती ना हा विचार करतो, "अरे, मला व्हिडिओ एडिटिंग शिकावं लागेल, मला कंटेंट रायटिंग शिकावं लागेल, मला Instagram शिकावं लागेल, मग मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना अप्रोच सुद्धा करावं लागेल." अरे, तू जर ह्या गोष्टींचा विचार करत बसला ना, तर तू कधीच पुढे जाऊ शकत नाही. माणूस कोणताही मोठ्या लेव्हलवर गेलेला असेल ना, तर त्या व्यक्तीचा माइंडसेट एक असतो, की मला नाही माहिती, मला करायचंय. मग हातामध्ये जेवढ्या 100 गोष्टी येईल ना, त्या करत चालायच्या. लाईफ खूप रँडम आहे. हं, हं. आपल्याला एक पाऊल उचलून पुढे जावं लागतं. त्याच्यामध्ये हे नाही करू शकत आपण, की मला हे करावं लागेल. हिशोब नाही लावायचा कामाचा. तुम्ही काम करायला तयार आहे ना, मग करा ना. कशाला हिशोब लावते, की मला हे करावं लागेल, ते करावं लागेल. आणि मी जेवढं आत्तापर्यंत नोटीस केलंय 3,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स आहे. जे लोकं मला येऊन म्हणतात ना, "ताई मला हे पण शिकावं लागेल का? ताई मला ते पण शिकावं." ते पुढे नाही जात. हो. जे लोकं म्हणतात ना, "ताई तू ते जे बोलशील ते करायला तयार आहे. मला फक्त पैसा कमवायचा आहे." मग ताईकडे खूप ऑप्शन्स आहे. तर मग तसं आहे. कामाला बसल्यावर त्याचा हिशोब नका लावू. तेव्हा समजेल, की तुम्ही किती केपेबल आहात पुढे जाण्यासाठी. जर तुम्ही त्या कामाचे हिशोबच लावत बसला ना, मग तुम्ही काहीच नाही. आज मी व्हिडिओ पण एडिट करतीये, मी स्वतःचे स्क्रिप्ट पण लिहितीये, मी माझ्या स्टुडंट्सचे स्क्रिप्ट लिहितेय. म्हणजे मी कंटेंट रायटर सुद्धा आहे माझ्या हिशोबाने, राइट. मी YouTube सुद्धा माझं छोटंफार थोडेसे जास्त नाही आहे सबस्क्रायबर, पण मॉनिटाईज झालेलं आहे मागच्या 3 महिन्यामध्येच. तर मी YouTubeवर कंटेंट क्रिएटर आहे, मी सोशल मीडियावर आहे. आत्तापर्यंत मी जर माझे 5 ते 6 सोशल मीडिया अकाउंट्स डिसेबल झालेले. ओह! तर विचार करा मला एक्सपिरियन्स किती आहे सोशल मीडियाचा. जर आता माझा बिझनेस बंद पडला, मी लोकांचे सोशल मीडिया अकाउंट्स हँडल करून सुद्धा पैसे कमवू शकते. नाही डिसेबल झालेत म्हणजे मला डिसेबल कळलं म्हणजे नाही. काही कारणास्तव आता नाही का झालं म्हणजे कसं झालं? म्हणजे ते मला रिझनच नाही. ते अजूनही अंडर रिव्ह्यू आहे मागच्या 3 आठवड्यापासून. आपला सफरनामा पेज होतं माझं. ओके. तिथे मी फक्त माझी लाईफ शेअर करायचे. तर ते शेअर करताना माझा अजून एक पेज आहे चंद्रकोर म्हणून. तर दोन्ही अकाउंट मी सोबत चालवायचे. ओके. तर ते स्टार्टिंगला इंटिग्रिटीमध्ये गेले आणि नंतर मी तिथे पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं अपलोड केलं आणि त्याच्यानंतर मग ते सोशल मीडिया एक आलं आणि दुसरं तसंच पडलेलं आहे. अजून आलंच नाही ते. तर ते आलं तरी ठीक, नाही आलं तरी मी एवढी केपेबल आहे, की 6 महिन्यात पुन्हा 20-25 हजाराचं अकाउंट बिल्ड करू शकते. तर माझं नॉलेज आहे ना, तर मग मी हिशोब कधीच नाही लावला, की मला हे पण करावं लागेल, ते पण करावं लागेल. मी फक्त बसले, माझ्यासमोर जे काम आहे मला ते संपवायचं आहे आणि मला ते यायला पाहिजे लाँग टर्ममध्ये. दॅट्स इट. एवढाच विचार केला आणि लोकं जर विचार करत बसले मला हे, ते करावं लागेल, तर मग कधीच नाही पुढे जाऊ शकत. आता ना मला जस्ट असं आठवलं, की समजा बऱ्याच खेडेगावातले लोकं असतात, टियर 2 सिटीजमध्ये असतात आणि बऱ्यापैकी रिसोर्सेस त्यांच्याकडे नाहीयेत. फक्त आजकाल आता इंटरनेट कनेक्शन स्पीड सगळीकडे चांगलं आहे आणि फोन आहे. तर मग अशा लोकांनी घर बसल्या त्यांना काही करायचं असेल, तर काय करू शकतात ते? सगळ्यात सोपं बेस्ट जर मी सांगायला गेली ना, YouTube स्टार्ट करा. सगळ्यात बेस्ट आहे. कारण आजकाल YouTube चॅनल बनवणं खूप अवघड नाहीये. इन्व्हेस्टमेंट लागत नाही. डेली तुम्ही काही पण करताय, काहीही दगड पडतोय. आता मागे एक रील व्हायरल झाली होती. एक हातात काही पण गोष्ट आहे, ती फेका रील व्हायरल होते. खूप Instagramचा अल्गोरिदम मूर्ख आहे, काहीचं काही व्हायरल करतो. तर YouTubeचं पण तसंच आहे, की YouTubeवर तुम्ही काय करताय, बिनधास्त टाका. काहीच फरक पडत नाही. YouTubeवर इतके मूर्ख लोकं आहे, म्हणजे काही एज्युकेटेड नाही, काहीच्या काही दाखवताय, पण ते व्हायरल होत आहे. मग तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये काय चाललंय ना, मूर्खपणा करू नका. पण डेली लाईफमध्ये जे चाललंय ना, ते दाखवायला स्टार्ट करा. YouTube मॉनिटाईज करून YouTube स्वतः तुम्हाला पैसे देतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लोकांच्या लाईफमध्ये काय चाललंय हे बघायला सगळ्यांना इंटरेस्ट येतो. टाईमपास करायला सगळ्यांकडे वेळ आहे. तुम्ही YouTube स्टार्ट केलं, कंटेंट टाकलं, ते व्हायरल गेलं किंवा नाही गेलं, पण तुमचं चॅनल जर मॉनिटाईज झालं, तिथून पैसा कमवू शकतो. त्याला इन्व्हेस्टमेंट लागत नाही. दुसरं Canva सगळ्यात ईझी ज्यामध्ये की तुम्ही नॉर्मली टेम्पलेट्स बनवणं, ह्या त्या गोष्टी करू शकता. आजकाल यूट्यूबर्स आहेत, छोटे-छोटे क्रिएटर्स आहेत, त्यांना तुम्ही थंबनेल बनवून द्या. थंबनेलचे प्राइजेस पण आपल्याला माहिती आहे 500-600 एकदम मिनिमम एकदम खालच्या दर्जाचं म्हटलं एक थंबनेल बनवायचे ₹200-300 सुद्धा घेतात. तुम्ही त्यामध्ये सुद्धा जर स्वतःला येत नाहीये, Grok, ChatGPT ह्यांची मदत घेऊन सुद्धा थंबनेल बनवू शकता.
की आयडियाज की हां, मला असं-असं म्हणजे स्वतःचे प्रॉम्प्ट तयार करायचे, की मला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एक्सपर्ट आहे तू. मला सांग की ह्या टॉपिकवर मी हे कंटेंट टाकलेलं आहे. त्या कस्टमरसाठी मला थंबनेल बनवायचं आहे. तर जास्त क्लिक्स होतील असा थंबनेलचा आयडिया मला तू दे. देतील. मी माझ्या चॅनलवर मला काहीच आयडिया नाहीये YouTubeवर. मी 3 महिना आधीपासूनच स्टार्ट केलंय सगळ्या गोष्टी. थंबनेलचं मला नव्हतं माहिती की त्याच्यावरून पण होतं. पण मग जेव्हा मी YouTube थोडं रिसर्च केलं, मला माहीत पडलं की त्याच्यावरून सुद्धा व्ह्यूज येतात. भरपूर फरक पडतो आपल्या व्ह्यूजमध्ये. मी ग्रॉकला आणि ChatGPTला जाऊन सांगितलं की "बाबा मला असं-असं आहे. माझं तू सर्च इंजिन ऑप्टिमायझर SEO एक्सपर्ट आहे तू माझा. मला सांग मी काय टाकू?" दिला माझा एक फोटो त्यांनी बनवून दिला. विषय संपला. तर मग तुम्ही असे थंबनेल स्वतः मग थोडं-थोडं बघून शिकू शकता आणि जे छोटे-छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना त्यांच्या कमेंट्समध्ये जा, त्यांचा ईमेल करा, की मी तुमचं चॅनल बघितलंय, मला खूप आवडलंय. तुमच्यासाठी काही सॅम्पल्स मी पाठवू शकतो. तुम्हाला आवडले तर आपण कंटिन्यू वर्क करू. इनिशियल स्टेजला कमी पैसे घ्या. जेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्ही प्रो होऊन जाल त्या गोष्टीमध्ये तेव्हा चार्जेस वाढवून घ्या. हा एक बेस्ट आहे. याला कुठेच इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तुमचे एफर्ट्स मॅटर करतात. Canvaचं मी सांगता राहिले. Canvaमध्ये पण तुम्ही थंबनेल करू शकता. त्याच्यामध्ये माझी एक स्टुडंट आहे निकिता. मी खरंच खूप प्राउड आहे त्यांच्यावर. त्यांनी 3-4 महिन्यापूर्वी स्टार्ट केलं होतं माझ्यासोबत शिकायला. त्यांना भरपूर स्किल्स वगैरे बघितल्या त्यांनी, पण त्यांना इंटरेस्ट येत नाही. त्यांचं वय पण आय थिंक 40 प्लस आहे. तर मग त्यांना समजत नव्हतं. त्या खूप हताश झाल्या, की "ताई आता माझं गेलं सगळं. मला म्हणजे मला समजत नाहीये मी काय करू?" तर मग त्यांनी Canva शिकायला स्टार्ट केलं. आधी माझे जे कोर्सेस होते तिथून शिकल्या. नंतर मग YouTubeवर पण थोडा रिसर्च केला आणि त्याच्यावरून मग त्यांनी Canva शिकून सर्टिफिकेशन घेतलं. आता त्या म्हणतात, "मी पैसा कसा कमवू?" खूप ईझी आणि बेस्ट आयडिया. त्यांनी स्वतःच्या मुलाचं वर्कशीट बनवलं. मी त्यांना सांगितलं, "तुम्ही वर्कशीट बनवा, स्कूल्समध्ये जा किंवा तुमच्या मुलासोबत त्या वर्कशीट पाठवा आणि मॅमला दाखवा. प्रिन्सिपल, जे क्लास टीचर वगैरे आहेत त्यांना दाखवा. त्यांना जर आवडलं ना, तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर्स घ्या." बेस्ट. कारण सगळे वर्किंग प्रोफेशनल असतात, जॉब करतात. त्यांना त्यांच्या पोरांसाठी बनवायला वेळ नाहीये. तर तुम्ही त्यांना बनवून द्या. त्यांना त्यामध्ये त्या मदतीचे तुम्ही पैसे घेताय. ते झालं फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे लोकांना वाटतं, "अरे बापरे! काय?" लोकांना तुम्ही तुमची सर्व्हिस, तुमची जी स्किल आहे ती ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाईड करते. तेच असतं फ्रीलान्सिंग. दुसरं काहीच मोठं नाहीये. वर्कशीट बनवून ती लेडी आता 2-3 असे स्कूल्स आहे. तिथे त्या वर्कशीट्स वगैरे प्रोव्हाईड करतात आणि महिन्याचे 10,000-12,000 ते तिथून कमवताय. काही खूप मोठी गोष्ट नाही आणि लॅपटॉप पण नाहीये त्यांच्याकडे. सगळ्यात मोठी गोष्ट. सगळं फोनवर करताय. Canva झालं, ChatGPT, एआय टूल्स झाले त्याच्यावरून. तुम्ही एखादं टॉपिक आता स्क्रिप्ट रायटिंग पण करू शकता. तुम्हाला खूप जास्त मोठं कंटेंट रायटर माझ्याकडे सर्टिफिकेट असं काहीच नाहीये. ChatGPT, एआयचा वापर करा. Grok आहे सगळ्यात बेस्ट. आजच्या टाईममध्ये मी Grok जास्त यूज करते. तर त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली एखादा पर्सन आहे त्याची प्रोफाईल व्हिजिट करा. बघा ते कशा प्रकारचं कंटेंट टाकताय. आणि त्यांना त्यांचं जे कंटेंट आहे ते थोडंसं व्यवस्थित लिहून काढा, की ह्या टॉपिकवरती कंटेंट बनवताय. ह्या टॉपिक्समध्ये त्यांना बोलायला खूप जास्त आवडतं. त्यांचे हुक लाईन कशा असतात ते थोडंसं नोटीस करा. त्यांच्या पेजवर ते कव्हर पेजेस कसे टाकतात ते नोटीस करा. जा ChatGPT, एआय टूल्सला सांगा, की असं-असं एक पर्सन आहे त्याच्या थ्रू मला काहीतरी कमाई करायची आहे. तर मी त्यांना स्टोरीज वगैरे लिहून देऊ शकतो का? म्हणजे स्टोरी टेलिंग म्हणजे त्यांच्या रील्समध्ये ते जे बोलताय राइट. तर ते त्यांना नवीन-नवीन आयडियाज देणं आणि त्याच्या स्क्रिप्ट तयार करून देणं, की 30 सेकंड, 40 सेकंड, 1 मिनिट. तर ते झालं तुमचं स्टोरी टेलिंग पार्ट. त्याची लाईफ तुम्हाला त्याच्या सोशल मीडियावर दिसतीये आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला बघून लिहायचं. दुसरं काय करायचं? तिथून तुम्हाला स्टोरी टेलिंग पार्ट मिळून जाईल. त्याला सॅम्पल पाठवा. समोरच्याला आवडलं, त्याच्यासोबत काम करायला स्टार्ट करा. कुठे इन्व्हेस्टमेंट लागतोय? तर मग भरपूर ऑप्शन्स आहेत. डोकं लावलं सगळ्या गोष्टी नाही होतात. ॲक्चुअली पण ह्या छोट्या-छोट्या आयडियाज येणं पण म्हणजे ना इम्पोर्टंट आहे. कारण मी मगाशी पण आपला विषय झाला, की ह्या गोष्टी आपण रोज बघतोय. जसं आता स्क्रिप्ट रायटिंगचं झालं, कंटेंट रायटिंगचं झालं, तर रील्स आपण रोज बघतो. सोशल मीडियावर आपण किती लोकांना फॉलो करतो. पण ह्या गोष्टी सुचत नाहीत, की अरे पण मग ह्याच्यासाठी आपण पण काम करू शकतो ना. ते ॲक्चुअली न सुचण्याचं कारण काय आहे ना, की आपण खूप जास्त रिसर्च करतो. आपण हे नाही बघत, की माझं डोकं असं आहे ना, की समोर मला एखादी गोष्ट दिसतीये. मला इथून पैसा कसा कमवायचा हे मी त्याच्यावर विचार करते. बस. कारण माझ्या घराची लोकं बोलायला येतील, पोसायला येत नाही. खूप म्हणजे माझ्या डोक्यामध्ये बसलेली आहे ती गोष्ट. सगळे बोलायला येतात. घर चालवायला आपल्यालाच चालवावं लागेल. मग काही पण करा. लीगल असलं पाहिजे, पैसा कमवायचा आहे. प्रत्येक प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटी आहे. तर ती शोधायला आलं पाहिजे आणि ते शोधणं तेव्हा जमेल जेव्हा तुमची गरज खूप स्ट्राँग असेल. तुम्ही तुमची गरज जर बघितली ना, तर खूप गरज आहे, पण तुम्ही रील स्क्रोल करताय.
नाही, गरजेवरनं ना मला एक जस्ट असं आठवलं, की बऱ्याच वेळेला काय होतं म्हणजे आता हाउसवाईफ विषयी जर आपण बोलायचं झालं, हं. तर हाउसवाईफचं प्रत्येकीचंच असं नाहीये, की आता फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्सच आहेत किंवा नाहीये. पण ते एक फायनान्शियल इंडिपेंडन्स लागतो आणि असायला पाहिजे असं मलाही वाटतं, की मी नाही म्हणत आहे, की 100% अगदी नवरा खूप त्रासच देतोय आणि म्हणूनच मला हे करायचंय. पण नाही. प्रत्येकीला ते जाणवतच असं नाही. नाही राइट? जाणवत. ते खरं आहे. थोड्या वेळापूर्वी माझा आणि माझ्या भावाचा पण विषय चालू होता. आमच्याकडे म्हणजे 4-5 दिवसापूर्वी एक क्लायंट आली होती, की त्यांना माझ्याकडून शिकायचंय. माझी मेंटॉरशिप लागते. ताई, तुला बघून इन्स्पायर झाले. मला खूप काही करायचंय माझ्या आयुष्यामध्ये, सगळ्या गोष्टी. त्यांना जेव्हा सांगितलं, की ठीक आहे, तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे. मला एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टींचं. तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या आहे. मग त्यासाठी एवढी-एवढी इन्व्हेस्टमेंट अमाउंट लागणार आहे. कारण तुम्हाला ऑब्व्हियसली एखादी स्किल जर शिकायची आहे, समोरचा व्यक्ती तुमच्यावर टाईम, एनर्जी, एफर्ट सगळं टाकतोय. मग तुम्ही त्याला काहीतरी चार्जेस द्याल ना. त्याचा तुम्ही स्किल शिकताय, त्याचं सर्टिफिकेशन घेताय, तिथून मग जॉब करायचंय, फ्रीलान्सिंग करायचंय, बिझनेस करायचंय किंवा तुम्हाला भरपूर आयडियाज पाहिजे. स्वतः सेल्फ इंडिपेंडंट वुमनचा टॅग तुम्हाला लागतोय आणि तुम्ही म्हणजे थोडंसं एफर्ट्स टाकून स्वतःच्या साखरेच्या डब्यातले पैसे नाही काढू शकत आणि अपेक्षा करतात, की समोरचा व्यक्ती फ्रीमध्ये शिकवेल. तसं होत नाही. तर त्यांना थोडंसं सांगितलं, की हे असं-असं आहे, तुम्हाला ह्याच्यावर थोडंसं इन्व्हेस्टमेंट लागेल. ती बाई म्हणते, की मी परवाच्या दिवशीच मार खाल्लाय आणि त्याच्यावर ती हसते. तर लिटरली आम्ही ते मेसेज बघून सोडलं, की बाबा ह्या बाईचं माइंडसेट किती कसं आहे, की यार नाही म्हणजे ती मार खातीये आणि तेही हसून सांगतीये. म्हणजे तिचा बॅकग्राऊंड, तिचं जे सराउंडिंग आहे, तिचा जो माइंड मेकअप झालेला आहे, की मार खाणं खूप नॉर्मल आहे. तर ती खूप सगळ्यात खालच्या दर्जाची गोष्ट आहे, मला असं वाटतं. आणि म्हणजे तुम्ही विचार करा ना, की तुमच्याकडे पैसा नाहीये. तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्ही मस्त नखरे करून दिवसभर बसताय, टीव्ही सीरियल्स बघताय, रील्स स्क्रोल करताय, YouTubeवर कंटेंट वगैरे बघताय, सगळ्या गोष्टी. मग थोडंफार टाईमपास झाला, मग लेकरं येताय, नवरा येतोय, हांजी, हांजी करताय, सगळ्या गोष्टी करताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादी गोष्ट लागतीये, तुम्ही नवऱ्याकडे पैसे मागताय. तुमचा नवरा खूप चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला देतोय. पण तो का देतोय? तुम्ही का मागताय? तुम्ही स्वतः करू शकताय ना. आत्ताच्या ऑनलाईन जगामध्ये अशा भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही, पण तुमचा लर्निंग माइंडसेट लागतो. जर तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधली तर काही फरक पडत नाही. जर तुम्ही शोधायला गेला तर सगळं मिळतं. मग तुम्ही का मागताय त्याच्याकडून पैसे? तुम्ही फ्लिप करून बघा. तुम्ही काम करताय, तुमचा नवरा घरी बसलाय आणि तुमचा नवरा तुमच्याकडे पैसे मागेल का? त्याचा डायरेक्ट इगो हर्ट होईल. मग तुम्ही का असा विचार करताय, की माझा नवरा मला देतोय? नाही, तुम्ही घेताय. माझ्या हिशोबाने पैसा मागणं खूप चुकीची गोष्ट आहे. जरी त्याच्यावर काही लोकं बोलतील, की किती निगेटिव्ह बोलतीये, म्हणजे खूप वुमनला भडकाऊ वगैरे बोलतीये, पण ते भडकाऊ नाहीये. खूप बेसिक आहे. तुम्ही ₹100 का असेना कमवा. तो एक तुमचा स्वाभिमान असतो. नाही आणि पैसा ना खूप कमवताच आला पाहिजे. 100% कोणीही असू देत. मग ते सीनियर सिटिझन असू देत, रिटायर्ड कोणीही. लोकं असू देत, हाउसवाईफ्स असू देत, काहीही बरोबर. असू देत. म्हणजे ते एक पाहिजे बेसिक स्वतःमध्ये गरज आहे. ना, जसं की ती अन्न, गरज वस्त्र, आहे. निवारा आहे ना, तसं सेल्फ इंडिपेंडंट होणं, मग ते स्टुडंट असलं तरी चालेल. मला असं वाटतं, की स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा तुम्ही पैसे कमवायला पाहिजे. स्वतःचा खर्च तुम्ही घ्या ना. आता जॅपनीज जे लहान-लहान पोरं आहे, किती अवेअर आहे ते. म्हणजे मी बघितलं, की त्यांना म्हणजे जॅपनीज लोकांची एक खूप सुंदर गोष्ट आहे. त्यांचं असं आहे, की आपल्या आसपासचा जो एरिया आहे ना, तो स्वच्छ ठेवणं म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हा त्यांच्या लहानपणापासून माइंड मेकअप केलेला असतो. जपान इतका स्वच्छ म्हणजे इतका स्वच्छ आहे. आपला भारत म्हणजे कुठेच नाही त्याच्यापुढे. तर मग तुम्ही जर ही छोटीशी गोष्ट, की पैसा कमवणं ही माझी बेसिक गरज आहे. एवढंच जर लक्षात ठेवलं ना, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन निघतात त्याच्यामधून. फक्त ते गरज आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि छोट्या-छोट्या गोष्टी जसं मी म्हटले, की पैसा का मागायचा आहे? जर तुम्ही कमवू शकता, तर तुम्हाला देवाने हातपाय दिले, जे सगळ्या बायकांना दिले. मग तुम्ही टाईमपास करण्यासाठी लग्न केलंय का? नाही ना. तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी त्या एकट्या नवऱ्याचा किती जीव खायचंय आपल्याला? नाही. आपण करा ना, त्याला मदत करा. काय प्रॉब्लेम आहे? तर मग मला असं वाटतं गरज आहे खूप जास्त, पण ती समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. नाही आणि काय होतं ना, काही दिवसांनी बऱ्याचदा तुम्ही छान शिक्षण घेतलेलं असतं आणि मग आत्ता ते नाही जाणवत. सगळं गुडी-गुडी म्हणजे व्यस्त लाईफ आहे, की मुलांचं बघायचंय, हे करायचंय, मी घर सांभाळते आणि व्हिच इज अ गुड थिंग करायलाच पाहिजे. जर एखाद्याची गरज अशी की नाही तू घरात राहा, आई-वडिलांचं कर माझ्या किंवा स्वतःच्या आई-वडिलांचं, मुलांचं कर आणि नाही वेळ मिळत पण ज्यावेळेला ते सगळं तुम्ही बाहेर पडता ना, मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते. ह्याच्यावर मी एक कंटेंट बनवला होता. म्हणजे हे सगळं फील करून जे तुम्ही बोलला ना, त्याच्यावर माझी एक म्हणजे छोटीशी शॉर्ट व्हिडिओ होती. त्यामध्ये मी खूप स्पष्ट बोलली होती. खूप बायकांना ती ट्रिगर झाली, की जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक एज येईल,
तुमचे लेकरं सगळे सेटल आहे. तुमचा नवरा रिटायर आहे, त्याला पेन्शन येतंय किंवा एवढं कमवून बसलेला आहे, की गरज नाही आता त्याला. तर तो त्याची लाईफ जगतोय. तुमच्या मनामध्ये असं येईल, की मी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये? म्हणजे दुसऱ्यांना सेटल करण्याच्या चक्करमध्ये मी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं का? म्हणजे तुला दिवसातून 3 तास तरी नाही भेटले का स्वतःसाठी? एवढं समर्पण पण गरजेचं नाहीये. स्वतःसाठी जगणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी अवेअर राहतो ना, तेव्हा ते एक म्हणतात ना, की स्वतःचं मन खूप सॅटिस्फाईड होतं त्या एजमध्ये जाऊन, की यार मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही केलंय. मी माझ्यासाठी केलं. मला करेक्ट. पाहिजे आणि होतं ती एक म्हणून मी हॅपीनेस आहे, केलं. सॅटिस्फॅक्शन मिळतं ते मनातून, की यार मी खूप हॅपी आहे. मी सॅटिस्फाईड आहे, की मी माझ्या लाईफला खूप चांगल्या स्टेजवर आणलेलं आहे. आणि आता 2026 सुरू आहे, झालं आता. तर मला हे विचारायचं आहे, की 2026 मधले असे कुठले टॉप 3 वर्क फ्रॉम होमचे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जॉब्स आहेत, की ते तुम्हाला वाटतं, की ह्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे, सध्या हे करायला पाहिजे? आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एआय वगैरे शिका. ChatGPT खूप फ्रीमध्ये आहे. Grok फ्रीमध्ये आहे. त्याच्यासोबत म्हणजे तुम्हाला फक्त बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपण नॉर्मल माणसांशी बोलतो ना, तर आपण काही-काही टॉपिक सोडून देतो. पण जेव्हा आपण त्यांच्यासोबत बोलतो, एकदम डिटेल जेवढं डिटेलमध्ये आपल्याला त्यांना कमांड करता येते ना, तेवढं सुंदर ते आपल्याला उत्तर देतात. तुम्ही ChatGPT आणि Grokवर जर टाकलं ना, की मला 100 अपॉर्च्युनिटीज दे या फील्डमध्ये, तर ते तुम्हाला देऊन टाकल. तुम्हाला कोणत्याच मेंटॉरशिपची गरज नाहीये. पण मग त्याला थोडंसं मॉनिटाईज करायचं ह्या सगळ्या गोष्टी, त्याला तुम्हाला मेंटॉरशिप लागेल, पण आयडियाज कमी नाहीये. तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल ना, की फ्री अपॉर्च्युनिटी तुम्ही फाइंड करा. पण कोणाची तरी मदत ठीक आहे लागते ती सगळी गोष्ट. पण तुम्ही सुरुवात तर करा की हां, मला करायचं आहे म्हणून. तर पहिली गोष्ट ChatGPT, Grok ह्या सगळ्या सोबत म्हणजे डेली बेसिसवर तुम्ही चॅट्स करायला स्टार्ट करा, की ते कसं बोलतात. आपण त्यांना काय आपण डिटेलमध्ये त्यांना प्रोव्हाईड करतो, तेव्हा त्यांचं उत्तर कसं येतं. मग ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे झाली. तर ते काय खूप मोठा बेसिक नाहीये. म्हणजे खूप मोठं असं हे नाही, की यार किती मोठा शब्द आहे, हो. असं काहीच नाहीये. मी म्हणजे लोकांचं लँग्वेज बॅरियर असतं ना, ChatGPT, एआय टूल्स म्हणजे इंग्लिशमध्येच बोला. हो. भाई मी मराठीमध्ये बोलते. मी पण मराठी टाइप करते बऱ्याच वेळेला ना, काही हवं असेल समजा एखादं, की हां, वेळ नाहीये, फटाफट मराठीत हां. टाकायचं आणि गिव्ह इट मी इन इंग्लिश एनिथिंग व्हॉटेव्हर जे हां, हवंय जी तुम्हाला लँग्वेज मिळेल. लागते. बरोबर. तर तुम्ही मराठीमध्ये तुमची रिजनल लँग्वेज तुम्ही मारवाडीमध्ये बोला, काही प्रॉब्लेम नाहीये, ते उत्तर देईल तुम्हाला. तर मग ते थोडंसं बोलणं त्याच्यासोबत शिका. तुमचे काम इतके ईझी होईल, ज्याची लिमिट नाही. तुम्ही विचार करा, मोठमोठ्या कंपनीजात हे एआय टूल्सने चालतंय. मग तुमचं घर नाही चालू शकत का? तर मग एआय टूल्स शिकणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं कंटेंट क्रिएशन. आता कंटेंट क्रिएशन हा एक मोठा पार्ट आहे. त्याच्यामध्ये खूप छोट्या-छोट्या गोष्टी येतात. जसं तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग झाली, कोणते हॅशटॅग्स यूज करायचे, प्लस तुमचं अल्गोरिदम तुम्हाला आत्ता काय ट्रेंड चालू आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. आत्ता काय म्युझिक चांगला चालू आहे, ज्याच्यावर खूप रील्स व्हायरल होत आहेत. थोडासा रिसर्च मग ते Instagramचं पण झालं. YouTubeचं पण झालं, की YouTubeवर सगळ्यात जास्त रिसर्च काय करताय लोकं, त्याच्यावर आपण सोल्युशन फाइंड आउट करायचं. ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही स्वतः तुमचा YouTube थोडासा स्क्रोल करा. तुमचं माइंडसेट ना तुमचं अर्धं YouTubeवर आणि Instagramवर दिसेल. आता एखादा पर्सन आहे खूप चांगला आहे. बिझनेस ओरिएंटेड त्याचं सगळं जातं. त्याला रील्स पण बिझनेसच्या येतात. नवीन-नवीन आयडियाज. आता माझ्या हे छोट्या-छोट्या कोणतीही गोष्ट असली मी तिथे बघते, की त्याला आपण पैसा कसा कमवू शकतो. हे माइंडसेट कुठून आलं? सोशल मीडियावर मी दिवसभर स्क्रोल करत बसली तर मला तशाच टाइपच्या रील्स येतील. तुम्ही जर टीव्ही सीरियल बघणार तारक मेहता का उलटा चष्मा तुम्हाला त्याचे जेठालालचेच रील्स येतील. तर मग एकदा थोडंसं सोशल मीडिया जर तुम्ही वापरताय ना, तर सोशल मीडिया फक्त स्क्रोल करण्यासाठी नाही, सोशल मीडिया शिका. शिकल्यानंतर तुम्हाला आपोआप तुम्ही दुसऱ्यांचे सोशल मीडिया हँडल करून सुद्धा पैसा कमवू शकता, जिथे तुमचा फेस सुद्धा दाखवायची गरज नाहीये. ते एक झालं. YouTube मॉनिटाईज करायचं जे मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं हे एक आहे. कंटेंट रायटिंग आहे. ज्याच्यात जॉब्स तुम्ही घरबसल्या तुम्हाला फ्रीलान्सिंग करायची, जसं मी सांगितलं, की रीलच्या स्क्रिप्ट लिहून देणं, ते करायचं ते करा. नाही करायचं खूप मोठ्या-मोठ्या कंपनीज आहे. तुम्ही कंटेंट रायटिंग शिका. कंटेंट रायटिंग शिकल्यानंतर छोटासा कुठून तरी एखादा कोर्स घेऊन सर्टिफिकेट वगैरे घ्या. माझ्याकडे सुद्धा ते अवेलेबल आहे. तर ते तुम्ही अप्लाय करा. LinkedIn झालं, Upwork झालं, Fiverr झालं, freelance.com या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जर तुम्ही अप्लाय केलं ना, तर तिथून सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतील. कॉपी रायटिंगचं विनयाचं उदाहरण सांगितलं. कंटेंट रायटिंगचं हर्षला ताईचं एक उदाहरण सांगाल. त्या हाउसवाईफ आहे. लेकरं आहे त्यांना छोटे-छोटे आणि त्या टीचर पण आहे. कंटेंट रायटिंगच्या थ्रू त्यांनी 3 महिन्यामध्ये 1,75,000 कमवले. ते पण घरून. कुठेच बाहेर न जाता. लॅपटॉप नाहीये, फक्त मोबाईल आहे. तर अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे.
तुम्ही थोडंसं ते अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला शिका आणि ते जेव्हा तुम्हाला समजेल, की यार हां, ह्या गोष्टी आहे, मी करायला तयार आहे, तेव्हा त्या गोष्टी आपोआप तुमच्या समोर यायला लागतील आणि तुम्ही करेक्ट, टीव्ही करेक्ट. सीरियल्स करणार तर काहीच नाही होणार. नाही ते पण करा ना, पण डेडिकेटेड एक 3-4 तास स्वतःला नाही, द्या. मला वाटतं, की कशाला करायचंय? तुमचं घर नाही चालत ना त्याच्यानी. काय गरज पडली? एंटरटेनमेंटचं जे माइंडसेट आहे तुम्ही शिफ्ट करा ना इकडे. जर तुम्हाला हां, दॅट्स इट. म्हणजे आय नो मी तेच मला म्हणायचं, की म्हणजे रील्स बघायचे तर बघा. यू विल गेट एंटरटेन आणि प्लस तुम्हाला त्याच्यातून आयडियाज पण मिळतील. एंटरटेनमेंटसाठी मला असं वाटतं, की आपली फॅमिली आहे. फॅमिली टाईम आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप कमी देतात लोकं. हो, हो. कारण तर ते एव्हरीबडी इज ऑन द रील्स आहे. फोन. तुम्ही नोटीस करा फॅमिलीमध्ये सगळेजण बसले. पप्पा पण रील्स स्क्रोल करताय, मम्मी पण रील्स स्क्रोल करतीये आणि ते लेकरू पण रील्स स्क्रोल करतंय. आजी-आजोबा इव्हन रील्स स्क्रोल करतायत. त्यांना सुद्धा या गोष्टी येताय. मग तोच टाईम आधीचा काळ का सुंदर होता? कारण ते एकमेकांसोबत बॉन्ड करायचं. मग ते एंटरटेनमेंट तुम्ही इंटरनेटवर का सापडतं? तुमचं घर आहे ना. घरामध्ये तेवढंच तुमचं प्रेम वाढेल, एकमेकांना तुम्ही समजाल, एकमेकांचे प्रॉब्लेम्स डिस्कस कराल. नाहीतर ते रील तुम्ही 5 जण बघताय. 5 जणांमध्ये एक खूपच म्हणजे एन्जॉयमेंटवाल्या रील्स बघतंय, एक कोणी ट्रॅव्हलचं बघतंय, एक स्वतःच्या दुखण्यामध्ये काहीतरी येडेसारे म्हणजे मूर्खासारखे काहीतरी रील्स येताय, की मर जाऊंगा, मिट जाऊंगा, काय-काय माहिती. म्हणजे काही-काही लोकं असे आहे, की सोशल मीडियाचे रील्स इतक्या डेंजरस असतात, निगेटिव्ह सुद्धा रील्स येतात, की अक्षरशः सुसाईड सुद्धा भरपूर जणांनी केले, की मला इतके निगेटिव्ह व्हिडिओज येतात. माझ्या आणि सोशल मीडियामुळे आपल्या माइंडसेटवर पण खूप फरक पडतो. म्हणून एंटरटेनमेंट आपण घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही शोधा, ज्याच्यामध्ये खूप जास्त बेनिफिट्स आहे लाँग टर्मसाठी. रील्स आता आल्या त्याला तुम्ही तुमच्या इन्कमसाठी करा ना, काय फरक पडतोय? माझं जर सोशल मीडिया ओपन केलं तर मला असेच टिप्स येत असतात, की तू काय करू शकते, तू काय करू शकते. कारण मला लागतं माझ्या स्टुडंट्ससाठी. तर मग तुम्ही एंटरटेनमेंट मला नाही वाटत, की रील्स स्क्रोल करणं सो ओके आहे. सोशल मीडियाचा यूज स्वतःच्या फायद्यासाठी, पैसे 100% कमवण्यासाठी कारण जेवढे आपण गोष्टी आता सध्या डिस्कस केल्या घर बसून तुम्ही जे काही करू शकता, तर त्याच्यामध्ये मोस्टली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आपण म्हणूया खूप वाटा मोठा जास्त आहे. राइट? वाटा जास्त म्हणजे माझं आयुष्य 100% सोशल मीडियाने बदललंय. मी आज जिथे पण आहे ना, सोशल मीडियामुळे, की 2 करोड म्हणजे खूप मोठे लोकांचे आयुष्य जातं 1 करोड कमवण्यासाठी. मी 3 वर्षामध्ये 2 करोड कमवली आहे आणि अजून माझं पूर्ण अख्खं आयुष्य पडलंय. तर मग माझ्यासारखी मुलगी जी एकदम तुटलेलं असं हजाराचा फोन होतं, पत्र्याचं घर होतं. बाबा दर 2-3 दिवसाआड चटके खाऊन यायचे. आचारी आहेत माझे बाबा म्हणून. त्यांना चटके बसायचे. आई स्ट्रगल करतीये, खूप जास्त सॅक्रिफाईस करतीये. घरामध्ये म्हणजे गरीब लोकं जे असतात ना, घरामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं गरिबांच्या पैशामुळे होतात. आणि तुम्ही ते पैशांची अडचण दिसूनही रील स्क्रोल करताय, मग काय अर्थ आहे? तर गरिबांचं तसं नाही म्हणणार. घरात 2च गोष्टींमधनं भांडण होतात. एक तर पैसा नाहीतर काम. इमोशनल अटॅचमेंट पण खूप इमोशनल अटॅचमेंट पण आहे, राइट? ते पण आहे. पण जनरली ते इमोशनल अटॅचमेंटचा जो डिस्टन्स असतो ना, तो सोशल मीडियानेच खाल्लेला आहे. रील स्क्रोल करायला टाईम आहे. नवरा-बायको रात्री असे बसलेले असतात, तर ते रील स्क्रोल करताय. एकमेकांशी बोलत नाहीये. का बोलत नाहीये? कारण त्यांचे एंटरटेनमेंट वेगवेगळे आहे. तर मग तिथे इमोशनल जो ब्रेकडाउन होतोय ना, तो तिथूनच होतोय. मग कशाला करायचंय? माझा माइंडसेट हाच आहे. नाही, नाही. ग्रेट ना. दोघांचं म्हणजे काही असू शकतं. अपॉर्च्युनिटीज जिथे तुम्हाला मिळू शकतात, तुम्ही त्या गोष्टी त्याच्यासाठी जो बघा. रिअल लाईफचा पर्क आहे ना, तो फॅमिली आहे. हं. जे पण आपण करतोय ती फॅमिली आहे. तुम्ही म्हणजे 8-8, 9-9 तास काम करताय, तर त्या कामानंतर जेव्हा तुम्ही घरी येताय, तर तुम्ही हा एंटरटेनमेंट का चूज करताय, की रील स्क्रोल करायचा? तुम्ही तुमच्या फॅमिलीला चूज करा ना. आधीचे लोकं जे संस्कारी होते, सगळे आपण म्हणतो, की किती छान, किती सुंदर. मग ते आजी-आजोबासोबत बसायचे, त्यांच्यासोबत बोलायचे, आजकाल दुनियादारी आजी-आजोबा शिकायचे. फोनवर असतात. त्यांना वेळ नाही. तुम्ही त्यांच्या आजी हे कसं करायचंय गं? वर असतं ना, की माझा बरोबर, मला कळत नाहीये हे असं-असं झालं, याचा काहीतरी गोंधळ झालाय, नीट करून दे बरं. तर ते आणि बरोबर. आणि काळाची गरज पण आहे. बिकॉज तुम्हाला तुमच्या रेमेडीज झाल्या, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आहे, एखादी गोष्ट नवीन सगळं आणली आणि मिळतंय. चालवता नाही येते मशीन, तर तुम्हाला त्याचं सगळ्याची उत्तर एका क्लिकवर मिळणार आहेत. YouTubeवर मिळतील, खूप साऱ्या साइट्स आहेत. सो ते भरपूर आहेत. येणं पण गरजेचं आहे. डिस्पाईट ऑफ एज म्हणजे जसं आपलं मगाशी बोलण्यामध्ये आलं ना, की सीनियर सिटिझनसाठी पण बऱ्याच वेळेला लोकं रिटायर होतात आणि प्रत्येकालाच काही पेन्शन नाहीये. बरोबर. मग ते तुमचं येणारं रोजचं सॅलरी इन्कम जेव्हा मंथली बंद होतं, तर त्याच्यानंतर असलेल्या पैशांमध्ये मॅनेज करताना ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तीही लोकं कमवू शकतात. हां, ह्याच्यामध्ये एक बेस्ट आयडिया आहे, की ज्यांची एज झालेली आहे, ज्यांना तरीही कमवायचं, लर्निंग माइंडसेट खूप जास्त आहे. YouTubeवर ना तुम्ही 2-3 दिवस जा. YouTubeवर जेवढे पण रिकामे व्हिडिओज आहे ना, त्यांना नॉट इंटरेस्टेड करा.
YouTubeवर सर्च बारमध्ये दिवसामधून 1-2 वेळा जायचं नॉर्मली. सर्च करायचं, की माझं हे वय आहे आणि तुम्ही म्हणजे वर्क फ्रॉम होम सर्च करताय. कोणती स्किल आत्ता ट्रेंडिंग आहे, जे मी करू शकतो. ह्या वयासाठी कोणत्या ट्रेंडिंग स्किल आहे. टॉप 5, टॉप 3 असं जर तुम्ही सर्च करायला गेला ना, तुम्हाला तेही ऑप्शन्स 3-4 दिवसामध्ये तुमचं पूर्ण फीड चेंज होऊन जाईल. तेच ऑप्शन्स दिसेल. राइट. आणि मी लिटरली म्हणजे असं विचार करते, की यार लोकं का नाही करत ह्या सगळ्या गोष्टी? ते गाणे ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. एक टाईम असतो तो, तेवढा ठीक आहे. पण मग एवढं का बरं, की तुम्ही दिवसभर त्याच्यामध्ये तासंतास निघून जाता, पण समजत नाही त्यांना. मग स्टार्ट क्रिएटिंग. कन्झ्युम करणं तर आयुष्य पडलंय. तुम्ही खूप सारा पैसा कमवून बसा आणि दिवसभर कंटेंट कन्झ्युम करा, काही फरक पडत नाही. तर जे रिटायर्ड आहेत, मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला उदाहरण सांगितलं. 75 एज आहे, हेल्थ इश्यूज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी YouTube स्टार्ट केलंय. आय थिंक 6 महिने झाले असतील त्यांचं YouTube मॉनिटाईज पण झालंय. 75 एजच्या ज्या आजी आहेत, त्या जर करू शकता, तर मग आपण काय, का नाही करू शकत? म्हणजे त्यांच्याकडे रिसर्च करायला टाईम आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी विचार करायला टाईम आहे, सगळं करायला टाईम आहे, YouTubeचे व्हिडिओज बनवायला टाईम आहे. आपल्याला का ते रील स्क्रोल करायचे आहे? आपल्याला जर शिकायचं असेल, तर तुम्ही अशा लोकांचे इन्स्पिरेशन घ्या, की हां, हे करू शकता. मग तुम्ही पण रिटायर होताय ना, तुम्ही पण कंटेंट टाकायला स्टार्ट करा. आणि आजकालचे जे जेन आहे ना, त्यांना खूप छोट्या-छोट्या गोष्टींचे पण सोल्युशन लागत असतात आणि ते कंटेंट कन्झ्युम करतात. सगळे सगळे कंटेंट सगळे कन्झ्युम करतात. करतायत. मग जर तुम्ही तुमच्या काळातले जर एक्सपिरियन्स तिथे शेअर करायला जरी स्टार्ट केलं ना, तर तिथे सुद्धा तुमचं YouTube मॉनिटाईज होतंय. सोशल मीडियावर तुमचा एक ब्रँड नेम तयार होतोय, सगळ्या गोष्टी होतायत. तिथून कोलॅबोरेशन्स येताय. आजी-आजोबांवर जास्त लोकं ट्रस्ट करता. तिथे सुद्धा तुम्हाला प्रमोशन्स मिळताय. लोकं तुम्हाला ॲज अ गेस्ट बोलवायला स्टार्ट करतील. कारण आजकाल माझ्यावर कमी लोकं भरोसा करतील, पण जर एखादी मीच जर माझं वय जसं-जसं वाढत जाईल, जसं मी 40-50 एज क्रॉस करेल, माझं नॉलेज पण त्या हिशोबाने असेल. मग तेव्हा तुम्ही विचार करा, मी तेव्हा जर बोलायला लागले, तर मग हे लोकं माझ्यावर का विश्वास नाही करणार? मग आत्ताचे जे आजी-आजोबा आहेत, कंटेंट क्रिएशन करू शकता. बेस्ट आयडिया आहे आणि असं नका विचार करू तुम्ही एकटे. मी ते जे 75 एजचं सांगितलं ते करताय, तर तुम्ही का नाही? दुसरं एक ऑप्शन आहे, की ऑनलाईन क्लासेस, कोचिंग वगैरे घेऊ शकता. भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत, जिथे लोकांना टीचिंगसाठी लोकं भेटत नाहीये. तुम्ही तिथे अप्लाय करा. कंटेंट रायटिंग सुद्धा ते करू शकता. बेस्ट आहे. तुम्हाला जर वाचायची आवड आहे, तर मग तुम्ही बुक्स वाचा आणि तिथे सोशल मीडियावर त्यांचं आता रामायण, महाभारत झालं. जान्हवी सिंग म्हणून एक आहे, ती महाभारतवर खूप जास्त बोलत असते. तुम्ही मे बी तिचं कंटेंट बघितलं असेल, पण नाव नसेल माहिती तर. खूप सुंदर कंटेंट बनवते. काहीच नाही करत. महाभारत ती वाचते आणि तिचं थोडंसं सांगते ती तिथे. तर मग ती खूप छोटी आहे. लाइक 23-24 वर्षाची आहे. तुम्हाला तर भरपूर नॉलेज आहे ना? तर तुम्ही बुक रिव्ह्यू करा किंवा महाभारत, रामायण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्यापेक्षा 10 पटीने जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही ते एक्सप्लेन करा. कॅमेरा फोबिया आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही नॉर्मली चालताय, नॉर्मल व्हिडिओ समोर घेतला किंवा तुम्ही वातावरण दाखवताय आणि एखादं फक्त तुमचा आवाज चालू आहे. व्हॉईस ओव्हर्स मागे तुमचं हां, चालू आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुमचा व्हॉईस चालू आहे. तिथूनही तुम्ही करू शकता. तुमचा एकदा का जर तुमचा सबस्क्रायबर आणि लोकं तुम्हाला ओळखायला लागले, तुमचा डाटा आला, की लाइक फॉलोअर्स वाढले, लोकं तुमच्या आवाजाला रिकॉग्नाइज करायला लागले, तर बरोबर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतात. पण स्टार्ट करा. सोशल सगळ्यात इम्पॉर्टंट. मीडियावर म्हणजे आता बरेच फेक अकाउंट सुद्धा असतात ना आणि बऱ्याच गोष्टींना सामोरं पण जावं लागतं. असं आय थिंक आपण मगाशी माझ्यासोबत बोलत होतात हां. तेव्हा तुम्ही सांगितलं. तर मग आता हे आपण सगळं पॉझिटिव्ह बोलतोय, पण देअर आर सम थिंग्स की कधी-कधी असं होतं सुद्धा, हं, की हं, आपण हं. इतकं छान काम करतोय, पण बरोबर, लोकं आपलं नेम फेम वापरून लोकांना लुबाडतात, त्रास बरोबर. देतात. तर मग त्याच्यावर तुम्ही कसं टॅकल त्याच्यावर माझ्यासोबत झालं होतं. माझं एक अकाउंट होतं, जे की मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी डिसेबल झालंय. त्या अकाउंटवर एक पर्सन आला. त्याला माझ्याकडून माझी मेंटॉरशिप लागत होती. कोर्सेस वगैरे शिकायचे होते. सगळ्या माझ्याकडून क्लासेस घ्यायच्या होत्या. त्याला मी इतकं स्पष्ट सांगितलं, "बाबा हा WhatsApp नंबर आहे. मी ट्रेडिंग संबंधित काही करत नाहीये. माझ्या नावाने स्कॅम्स होत आहेत. बी अवेअर ऑफ स्कॅमर्स." ठीक आहे. आता त्या पर्सनने तेवढं बघितलं. इग्नोर. इग्नोर करून टाकलं. लिटरली तो मेसेज इग्नोर केला. एवढं स्पष्ट लिहिलेलं. आणि सेम माझ्यासारखी एक प्रोफाईल होती. त्या पर्सनने म्हणजे मला त्यांनी फॉलो केलं असेल. मे बी आय डोंट नो कसं त्या फेक स्कॅमरने त्याला कनेक्ट केलं. त्याला गेला, मेसेज केलं आणि 80,000 ची पेमेंट करून टाकली सरळ. का? कारण त्या स्कॅमरने माझा फोटो यूज केला होता आणि माझे काही व्हिडिओज यूज केले होते. पण मी तर स्पष्ट म्हणतीये ना, मी ट्रेडिंग करत नाहीये. आणि जिथे तुम्हाला असं दिसतंय, की क्विकमध्ये पैसा मिळतोय, तिथे तुम्हाला अक्कल नाही का? तुम्ही नाही विचार करू शकत का, की क्विकमध्ये कसा मिळतोय?
राईट. तर मग थोडंसं तुमचं डोकं चालवा आणि विचार करा, की जिथे एकदम क्विकमध्ये पैसा मिळतोय, विदाऊट मेहनत केल्याचा पैसा म्हणजे काहीच नाहीये. तुमच्याकडे तो कधीच येणार नाहीये. म्हणजे आहे तो पैसा खिशातला तुमचाच जाईल. तर मग तिथे जिथे तुम्हाला असं फील होईल ना, की हे आपल्याला काम सांगत नाहीये, इथे आपल्याला क्विक मनी मिळेल असं सांगताय, तिथे स्कॅम होतोय. आता त्याच्यामध्ये फाईन म्हणजे मी त्यावेळेस काय केलं होतं, त्या पर्सनने ज्याने 80,000 पे केले होते, फेक अकाउंटवर झालं सगळं, पेमेंट वगैरे झाली. त्या स्कॅमरने त्याला ब्लॉकही मारलं. त्या पर्सनने येऊन मला स्क्रीनशॉट पाठवला. आता माझ्याकडे दिवसभरामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकं येतात अपॉर्च्युनिटीसाठी, की ताई मला पण शिकायचं, मला पण शिकायचं. तर त्यामध्ये माझ्याकडून ते स्क्रीनशॉट इग्नोर झालं. नाही बघितलं. त्या माणसाने माझ्यावरच सायबर कंप्लेंट करून टाकली, की हिने माझ्यावर असं-असं केलंय, माझे पैसे गेले. मला माझ्या गावावरून मुंबईला यावं लागलं. सगळ्या प्रूफ्स दाखवावे लागले, की "बाबा हे बघ, मी तुला असा मेसेज केला होता. मी नाहीये ती पर्सन. मी फक्त लर्निंग माइंडसेटवाल्या लोकांना शिकवते. मी ट्रेडिंग करत नाही हे मी तुला सांगितलं. तुझा लालच होता. तू ते सगळं केलंय आणि माझ्यावर स्कॅमचं हे केलेलं आहे म्हणून." आता त्या माणसाला थोडं सॅटिस्फॅक्शन पण मिळालं. त्याने ती केस परत पण घेतली. सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग तो जो स्कॅमर होता ना, तो अजून पकडला नाही गेला. 1 वर्ष झालंय. त्याचे पैसे तर गेले ना. तर मग फक्त एवढं लक्षात ठेवायचं, की स्कॅम होण्याआधी ना आपल्याला काहीतरी आपलं गट फिलिंग सांगत असतं. फक्त ते नोटीस करायचं, की यार विनाकामाचा पैसा मिळतोय, क्विकमध्ये मिळतोय आणि डबल होतोय. तर का होतोय? मग तिथे आपला लालच येतोय म्हणून आपण पे करतोय. तर लालच नका करू. दॅट्स इट. मला एवढंच माहिती आहे. नाही, कारण लोकांना ना असं पण म्हणजे इन्स्पायरिंग स्टोरीज बघितल्या, की प्रत्येकाला असं वाटतं, की झालं क्विकली मला पण म्हणजे क्विकली. हां, म्हणजे करेक्ट. जर कविता पारेखने 2 करोड कमवले असेल 3 वर्षात, तर मी तर 1.5 वर्षात 4 करोड अरे! कमवेल. म्हणजे पीपल आर लाइक धिस अल्सो. हां, हां, हां. आणि मग असं काहीतरी ते उलटं-सुलटं करायला जातात आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. करेक्ट. नाही, पण माझं एवढं एकच मत आहे, की मेहनतीशिवाय पर्याय नाही. मी 10-12 कामं केले, तेव्हा कुठेतरी माझं एक थोडंसं लागलं, की हां, मी एवढे कामं केले, ह्याच्यामधून एक मला समजलं, तिथे मी एकदम स्पार्क निघाला माझ्यामधून तो. जोपर्यंत तुम्ही ते जे मी म्हटली ना, फळाची ताट आपल्या समोर आहे. आपल्याला जर कोणी विचारलं, ह्याच्यामध्ये म्हणजे फेव्हरेट फ्रूट कोणतं आहे? तर आपण आधी ते सगळ्यात आधी टेस्ट करू. त्यानंतर डिसाईड करू, की माझं फेव्हरेट कोणतं आहे? आणि त्यानंतर आपण सांगू, की हां, हे असं आहे. तुम्हाला ते जे सुंदर दिसतंय ते उचलणार आहे. मग हर मीठी चीज जरुरी नाही शक्कर होगी, वो ज़हर भी हो सकती है. तर टेस्ट करून बघा. आधी बघा, की हां, हे सगळं असं-असं असतं. त्यानंतर होतं. आता मी 10 गोष्टी केल्या, त्यानंतर मला हे माहीत पडलं आणि तिथून माझ्यासाठी सगळ्या अपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या. त्यामध्ये मी वेळेचं बंधन ठेवलं नाही. मला जेव्हा वाटलं तेव्हा मी नवीन-नवीन स्किल्स शिकत गेले. आजही मी लर्निंग फेजमध्ये आहे. डिग्री नाहीये याचा अर्थ नाही, की मी शिकत नाहीये. डिग्री मॅटर करत नाही. तुम्ही किती लर्नर आहात, तुमच्या आयुष्याला कशा पद्धतीने बघताय, ते सगळं. आणि हां, मी एका ह्याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं, की कंटेंट मी सांगतेय सोशल मीडिया. तर कंटेंट टाकायचंय पण सुधरत नाहीये. हा पण एक खूप जणांचा प्रश्न असतो. तर तुमचं आयुष्य तुमचं कंटेंट आहे. जास्त डोकंच नाही लावायचं. तुमच्या आयुष्यामध्ये देवाने तुम्ही विचार करा, देवाने प्रत्येक पर्सनला वेगळं बनवलंय. वेगळा दिसतोय, त्याची हेअरस्टाईल वेगळी, कोणी कसं बोलतंय, कोणी कसं तुम्ही वेगळ्या, मी वेगळी. आपण दोघी समोर बसलोय, पण तुमचे विचार कुठे आणि माझे विचार कुठे? सगळं डिफरंट आहे. तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. सगळ्यांचे एक्सपिरियन्स वेगळे आहे. मे बी मी काही बोलत असेल, ते तुमचं वेगळं असेल मत त्याच्यावर. तर माझं लाईफ मी दाखवतीये. माझं लाईफ देवाने वेगळं सगळ्यात मोठा कंटेंट क्रिएटर देव आहे. तुमचा कंटेंट त्याने लिहिलेला आहे. मग तुम्ही तो दाखवा ना लोकांना. कशाला विचार करते, की काय टाकायचंय? तुम्ही जे चालू आहे ते टाका. ते आणि झालं. ह्याच्यामध्ये आणखीन पण एक होऊ शकतं ना, की बऱ्याच वेळेला असं पण होतं, की माहितीये काय करायचंय, येतंय पण लाज वाटते. होतं, की नाही, नाही, मग मी कशाला व्हिडिओ बनवू किंवा मी बनवलं तर लोकं काय म्हणतील? लोकं नावं ठेवतील आणि आसपासचेच लोकं असतात. निंदकाचे घर नेहमी आसपासच असतं. बरोबर. तिथूनच सुरुवात होते. म्हणजे अननोन लोकं काय बोलतील ना, ह्याचं इतकं जास्त हृदयाला भिडत नाही किंवा लागत नाही. हं. पण बरोबर. आपल्या नोन. जवळचे लोकं जेव्हा आपल्याला काही बोलतात, मग ते खूप टोचतं. खच्चीकरण खूप केलं जातं. हं. म्हणजे असं मी बघितलंय बऱ्याच लोकांच्या बाबतीत, तर ते सुद्धा माझ्यासोबत होतं. पण माझ्यासोबत पण झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट जेव्हा आपण कोणती एखादी नवीन गोष्ट स्टार्ट करतो, आपल्याला जिथे असं वाटतं ना, की इथे आपलं ट्रिगर होईल, की हे पॉइंट इथे आपण थोडंसं खचून जाऊ. ब्लॉक. मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा माझ्या कामाला सोशल मीडियावर काम करायला सुरुवात केली होती, ऑब्व्हियसली खूप मला पण अडचणी आल्या. मला गोष्टी माहीत नव्हत्या. मी 1000 चुका केलेल्या आहेत. तेव्हा कुठेतरी एक बरोबर झाली आहे माझी. तर त्या 1000 चुकांमध्ये जर अननोन पर्सन बोलला ना, फरक नाही पडत. नोन बोलला ना, खूप जास्त फरक पडतो. जसं तुम्ही बोलला. मी पहिला माझं काम होतं Instagramची माझी ब्लॉकलिस्ट वाढवणं.
चांगली आयडिया आहे. व्हॉट्सअपला सुद्धा मी माझी ब्लॉकलिस्ट वाढवून दिली. म्हणजे मी जेवढे मला वाटलं ना, की हे लोकं मला काहीतरी बोलतील, मला निगेटिव्हिटीपासून असं 10 हात दूर राहायचंय. मी सरळ ब्लॉक करत बसले. मला चक्क विचारायचे. माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी ब्लॉक केलं. जे मी असं म्हणायचे ना, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिला सुद्धा मी ब्लॉक करून टाकलं, की नाही बाबा ती मला तिचं ओपिनियन देईल. ती त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये. पण तरी ती मला सांगेल आणि माझा माइंडसेट चेंज होईल. पण मला माझ्या घरच्यांसाठी करायचंय. तर तेव्हा मी सरळ ब्लॉक केलं आणि नंतर मग ह्या कामाला सुरुवात केली. म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी करता, सगळ्यांना सांगत बसू नका. जस्ट करा. काही गरज नाही लोकांचे एक्सपिरियन्स वगैरे घेण्याची. आता ना एक थोडा डायरेक्ट प्रश्न विचारते, डोंट माइंड. असे कोर्सेस प्रोव्हाईड करणारे, गाईड करणारे, मेंटॉरशिप करणारे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप लोक आहेत. करेक्ट? बरेच जण बऱ्याच गोष्टी कमिट करतात आणि सर्टिफिकेशन पण होतं, ते सर्टिफिकेट पण मिळतं. पण स्टिल लोकांना हवा तसा त्याच्यातून मोबदला मिळत नाही किंवा पैसे नाही कमवत आहेत. तर मग असं काय तुमच्यात खास आहे की लोकांनी तुमच्याचकडे यायला पाहिजे? फर्स्टली खूप सुंदर क्वेश्चन विचारलाय. त्यामध्ये खूप लोकांचे डाउट्स क्लिअर होतील. बेस्ट क्वेश्चन आहे माझ्या अकॉर्डिंग. थँक यू सो मच तुम्ही विचारला. तर बघा ह्यामध्ये कसं असतं ना, की येस फेक प्रॉमिसेस करणारे ह्या जगामध्ये खूप लोकं आहे. ठीक आहे. आता माझ्यामध्ये काय बेस्ट आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण, की अंकुर वारिकू सरांकडून मला बेस्ट लीडर इन ऑल ओव्हर इंडियाचा एक अवॉर्ड मिळाला. खूप सुंदर अशी मोठी ट्रॉफी आहे. ती मिळालेली आहे, की लीडर बोर्डवर टॉपला मी रँक करतीये. ठीक आहे. फर्स्ट तो. माझ्या स्टुडंट्सचे सगळ्यांचे जे हे असतात ना, की रिझल्ट्स आहेत. जेवढे स्टुडंट रिझल्ट्स ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, कारण मी आता फक्त महाराष्ट्रामध्ये वर्क करतीये. अजून इंडियाला मी टच सुद्धा नाही केलंय. ओके. ठीक आहे. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे माझे स्टुडंट आहे आणि जेवढे वेगवेगळे त्यांचे रिझल्ट्स आहेत, तेवढे कुणाचेच नाही आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं वर्कशीट बनवून त्या कमवताय. तर हे ऑब्व्हियसली त्यांच्या स्किलला फाइंड आउट करून मी त्यांना सोल्युशन दिलंय. जी माझी स्टुडंट आहे ती नेल्स आर्ट वगैरे करते. तर तिचा स्किल काय तो मी फाइंड आउट केला. त्याच्यानंतर तिने तिथे एफर्ट्स मारले. समोरच्या व्यक्तीला माहीत तर पाहिजे ना, की कुठे हातपाय मारायचे. तर ते मी त्यांना सांगते. प्लस माझी एक स्टुडंट आहे तिने म्हणजे खूप एक रिसेप्शनिस्ट म्हणून एका कंपनीमध्ये जॉब केला आणि 1 वर्षाच्या आत तिने त्याच कंपनीमध्ये 9 लाखाचं पॅकेज घेतला. वॉव! तर का घेतला? कारण तिला मी कोर्सेस रेकमेंड केले, की बाबा हे कोर्स कर, हे कोर्स कर. मग तू इंटरव्ह्यू दे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कस्टमाइज मिळताय. हर्षला ताईचं सांगितलं कंटेंट रायटिंगच्या थ्रू 3 महिन्यामध्ये 1,75,000 कमवले. का असे रिझल्ट्स दुसऱ्या लीडर्सकडे नाहीये? का असे रिझल्ट्स दुसऱ्या कोचेसकडे नाहीये? कारण मी त्यांना कस्टमाइज करून सगळ्या गोष्टी देतीये. आणि ऑब्व्हियसली तुमच्या मनामध्ये हा क्वेश्चन येतो, की बाबा 3,000 स्टुडंट्स आहे. हो. एका क्लासरूममध्ये जर टीचर बसलेला आहे आणि त्याच्याकडे 45 स्टुडंट असले, त्याला खूप टेन्शन येतं ते सगळं मॅनेज करण्यासाठी. म्हणून छडी हातात असते. तर माझं तसं काही नाहीये. माझ्याकडे मी एकटी काम करतीये. कोणतीही टीम नाहीये. पण मला 3 ते 4 वर्षाचं ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे. मला माहिती आहे, की ह्या फील्डमध्ये आल्यानंतर कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि त्याचे सोल्युशन फाइंड आउट करूनच मी आता इंडियामध्ये टॉप 1ला रँक करतीये. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी टॉपला आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये पण मी टॉपला आहे. तर हे का आहे? कारण त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी जस्ट एक्सपिरियन्स नाही घेतलाय. त्याचे सोल्युशन फाइंड आउट करून एक स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला बनवलाय. म्हणून आत्ताच्या घडीमध्ये जर 100 मेसेजेस माझ्याकडे माझ्या स्टुडंट्सचे जरी आले आणि 1000 मेसेजेस माझ्याकडे इन्क्वायरीज जरी आल्या, तरी मला माहिती आहे, की त्या 100 मेसेजेसला 1 तासामध्ये कसं हँडल करायचं. ओके. कारण माझ्याकडे सगळ्या गोष्टी कस्टमाइज करून ठेवलेल्या आहे, की मला माहिती आहे ना समोरचा व्यक्ती प्रश्न काय विचारणार आहे. कारण एकाला नाही 3,000ला मी गाईड केलंय. तर त्याचे ऑलरेडी मी म्हणजे आन्सर्स रेडी केलेले आहेत. त्यांना म्हणजे तुम्ही येताय, तुम्हाला रोडमॅप मिळतोय. तुम्ही त्याला फक्त कॉपी आणि पेस्ट करताय. दॅट्स इट. आणि 1 to 1 सेशन्समध्ये तर बाकी गोष्टी होतातच. राइट, राइट. सो इथे हा म्हणजे वेगळा इम्पॅक्ट माझा पडतो, की ऑब्व्हियसली माझ्याकडे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे आणि तुमच्यासाठी कस्टमाइज तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. म्हणून मी माझ्या फील्डमध्ये बेस्ट आहे. आणि जर मी बेस्ट नसली असती तर ऑब्व्हियसली अंकुर वारिकू सरांनी पण मला बेस्टचा अवॉर्ड नसता दिला एवढा मोठा. आणि दुसरी गोष्ट वर्षा उसगावकर मॅमकडून पण लास्ट मंथला म्हणजे महाराष्ट्राची बिझनेस आयकॉन म्हणून अवॉर्ड दिला. तर ह्या सगळ्या ग्रेट. गोष्टी नसतं झालं. माझे स्टुडंट रिझल्ट्स युनिक आहे. म्हणून माझी म्हणजे मी डिझर्व करते, की हां, मी तुमची मराठी मेंटॉर आहे. मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. नाही, तो कॉन्फिडन्स दिसतोच आहे तुमच्यामध्ये आणि सिरियसली ग्रेट. कारण काय होतं ना, की बऱ्याच वेळेला ऑनलाईन तुम्ही कुठेही काहीही जरी करायचं झालं, तर आता असे कुठेतरी प्रत्येकाच्या डोक्यात हे झालं, की ऑनलाईन इज इक्वल टू स्कॅम. असं कुठेतरी येतंय. इतक्या आणि ऑनलाईन म्हणजे काय प्रत्येकच गोष्ट स्कॅम असते अशी नाहीये.
पण स्कॅम पण इतके वाढत चाललेत, की भीती पण वाटते. असं वाटतं रेकॉर्डेड सेशन्सच अटेंड करायचे, तर मग मी कशाला हे करू? बऱ्याच ठिकाणी असं असतं, की रेकॉर्डेड तुम्हाला त्यांचा ॲक्सेस मिळतो. तुम्ही तेवढे सेशन अटेंड करता. मग तुम्हाला जे काही मनात प्रश्न आले त्याची उत्तरं मिळत नाहीत. मग ते राहूनच जातं सगळं आणि 1-2 असे एक्सपिरियन्स आले, की मग लोकं परत एवढं, की सगळ्यांनी. नको कशासाठी? त्यापेक्षा जे चाललंय ते चालू द्या, नाही तर नाही. हां, बरोबर आहे. पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या हाताचे 5ही बोटं सारखे नसतात. राइट. म्हणून प्रत्येक मेंटॉर सेम नसतो. हो. तर ह्या गोष्टी आपल्याला जज करता आल्या पाहिजे. बघायचं की त्या समोरच्या व्यक्तीकडे फक्त एकाच पॅटर्नमध्ये आपल्याला रिझल्ट्स दिसताय, की आपल्याला डिफरंट पॅटर्नमध्ये रिझल्ट्स दिसताय. समोरचा व्यक्ती म्हणतोय, की तुम्हाला कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग यायला पाहिजे. तुम्ही Canvaच्या थ्रू पैसे कमवू शकतो. तू सांग तुझ्याकडे एखादा स्टुडंट रिझल्ट आहे का, ज्याच्या थ्रू कोणी पैसे कमवलेत? माझ्याकडे आहे. मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. 100 पेक्षा जास्त लोक आहे, जे कंटेंट रायटिंगच्या थ्रू जॉब पण क्रॅक करताय, फ्रीलान्सिंग पण करताय आणि त्यांनी बऱ्यापैकी मला फीडबॅक्स पण दिलेत. पण जो व्यक्ती बोलतोय, की Canvaच्या थ्रू पैसे कमवू शकता, एक तरी रिझल्ट तू दाखव, की तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे आहे. तर समोरचा व्यक्ती फक्त तुम्हाला सांगतोय कोर्सेस आहे, कोर्सेस शिका, तिथून 100 करियर ऑप्शन्स आहे. पण तू दाखव ना 100 करियर ऑप्शन्स. तुझ्याकडे आहे का? तू शिकवलंय का कोणाला? ऑब्व्हियसली. सो ते आणि फेक प्रॉमिसेस जे लोक फेक करतात. प्रॉमिसेस पकडायचे. समोरचा व्यक्ती बोलतोय ते तुम्हाला त्याच्या ॲक्शनमध्ये दिसतंय का? फेक प्रॉमिसेस करणारे भरपूर आहे. पण आपण त्यांना कशा नजरेने बघतोय ते बघायचं. ब्लाइंड ट्रस्ट तर कोणालाच नाही करायचा. नाही ग्रेट. म्हणजे आजच्या पॉडकास्टमधनं मला आय एम शुअर सगळ्या आमच्या ऑडियन्सला इतके सगळे टेकअवेज मिळालेत आणि इतकी छान एनर्जी आहे ना तुमच्यामध्ये, इतकं सुंदर तुम्ही बोलता, की सगळे जण मोटिव्हेट होतीलच म्हणजे, की असं वाटतं, की हो हरकत नाही, आपण का नाही करत आहे? म्हणजे आता तेच मोटिव्हेट नाही झालं तरी हरकत नाही. पण जेवढे मी अपॉर्च्युनिटीज सांगितल्या ना, जवळपास 50% त्यामध्ये फ्री अपॉर्च्युनिटीज आहे. जर तेवढ्या जरी इम्प्लिमेंट केल्या तरी कोणीतरी सेल्फ इंडिपेंडंट घडेल. त्याच्यामधून पैसा कमवणं शिकेल. मला असं वाटतं. पण सीरियस घेतला पाहिजे या पॉडकास्टला कोणीतरी. आणखीन जाता तर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की स्किल इंडिया अंतर्गत सुद्धा बरेच इनिशिएटिव्हज गव्हर्नमेंटनी केलेले आहेत आणि खूप बरेच सुंदर. कोर्सेस त्याच्यामध्ये हं, होतात. हं, हं. तर मग ह्या कोर्सेससाठी पण म्हणजे लोकं करतायत का? तुमच्याकडे काय इन्क्वायरीज येतात का? तुम्ही हां, त्याच्यासाठी येतात. सपोर्ट मी करता का? सांगते त्यांना, की स्किल इंडियाचं ॲप आहे. त्यामध्ये एआय फॉर एव्हरीवन सगळ्यात सुंदर कोर्स आहे. तो कोर्स जर तुम्ही केला, तर बऱ्यापैकी तुम्हाला जसं मी ChatGPT, एआय टूल्सचं वगैरे कंटिन्युअसली बोलत होते ना, तिथून तुमचे प्रॉब्लेम सोल्युशन वगैरे तुम्हाला तिथून मिळू शकतं आणि गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेटसुद्धा तिथे मिळतंय. तर तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये ते स्किल शिकू शकता ना आणि एकदा ॲप इन्स्टॉल केला, तिथे आपल्याला भरपूर अजून 10 गोष्टी मिळणार. एक्सप्लोर तुम्ही स्वतः करा, गरज तुमची आहे. पण लोकं करतायत का हे कोर्सेस, की त्याला जास्त प्राधान्य नाही, व्हॅल्यू नाही देत लोकं ॲक्चुअली. जी गोष्ट फ्री असते ना, लोकांना असं वाटतं की यार ठीक आहे. म्हणून ही तीच गोष्ट झाली ना, की गव्हर्नमेंट स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल. गरीबाचा मुलगा पण असा विचार करतो, की म्हणजे पेरेंट्स विचार करतात, की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये माझा मुलगा नाही गेला पाहिजे, प्रायव्हेटमध्ये गेला पाहिजे. का? कारण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये तेवढ्या आपल्याला फॅसिलिटीज दिसत नाही, ह्या सगळ्या गोष्टी. पण आपल्याला कोर्सेस ते एक्सपर्ट कडून आपल्याला तिथे कोर्सेस मिळताय, जे बरोबर. गव्हर्नमेंट आपल्याला स्किल इंडियाच्या थ्रू देत आहे. मग तिथून का नाही करायचे? आणि आता तर खूप जास्त प्रोजेक्ट्स वगैरे पण चालू आहे. जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला ते सुद्धा मिळतील. YouTubeवर थोडंसं सर्च करा, तुम्हाला खूप जास्त गोष्टी मिळतील. YouTubeचं तुमचं फीड थोडासा सुधरवून घ्या फक्त. करतात लोकं, पण त्याला सीरियस घेऊन नाही करत. जेवढं मी बघतीये ना, लोकं कोर्सेसमध्ये इन्व्हेस्ट करतायत, तिथून रिझल्ट्स काढतायत, तेवढं फ्रीमध्ये नाही करत. आणि तिथे एक अजून ड्रॉबॅक सुद्धा असा मला वाटतो, की जर तुमची सायकल खराब झाली, तर मग तुम्ही YouTube ओपन करून सायकल चांगली करण्याचा प्रयत्न नाही करणार. तुम्ही एखाद्या मेंटरकडे जाल, म्हणजे त्या गॅरेजवाल्याकडे जाल, तिथून तुमची सायकल चांगली करणार. तुम्ही तिथेच रोडवर बसून YouTube ओपन केलं, हां, सायकल अशी सुधरवायची आहे. तुमचे तासनतास जातील, तुम्ही करू नाही शकणार. मग त्यापेक्षा एखाद्या बेस्ट मेंटरकडे जा, तिथून करा. जर तुम्हाला वाटतंय फ्रीमध्ये तुम्ही जास्त एफर्ट्स टाकून करू शकता, बिनधास्त फ्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी पडल्या आहे. पण एवढा विचार करा, समोरचा व्यक्ती जर तुमच्याकडे काही चार्जेस घेतोय, तर त्याचे रिझल्ट्स तेवढे असले पाहिजे. तर तुम्ही त्याच्याकडे चार्जेस तुमचे देऊ शकता. पण रिकामं कुणा स्कॅमरकडे, फेक प्रॉमिसेस करणाऱ्यांकडे तुम्ही स्वतःचे पैसे घालवू नका. नक्कीच. थँक यू सो मच कविता. तुम्ही वेलकम. आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतक्या सुंदर गोष्टी छान तुम्ही एक्सप्लेन केल्यात आणि आय एम शुअर बऱ्याच आजच्या ह्या पॉडकास्ट बघणाऱ्या हाऊसवाईफ असू देत, सीनियर सिटिझन असू देत, कॉलेज गोईंग मुलं असू देत, एव्हरीवन प्रत्येकाला काही ना काहीतरी आज एक कळलं असेल, की छान अपॉर्च्युनिटी समोर आहेत आपल्या आणि बस आपण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, बाकी काही नाहीये. 100% ती करणाऱ्या करने वाले के लिए आसमान है, कुछ ना करने वाले के लिए मिट्टी भी कम है. सही आहे. थँक यू सो मच. वेलकम. छान वाटलं तुमच्याशी बोलून. सेम इयर. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
कमेंट्समध्ये गेल्यावर लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करायला अजिबात विसरू नका. कविता पारेख यांच्याशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही मेन्शन केलेले आहेत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या एपिसोडला लाईक नक्की कराल. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.